आर्किटेक्चर इज मदर ऑफ ऑल आर्ट. मी समजा इंजिनियर झालो तर मला इतका पगार मिळेल, मी आता हे झालो तर इतका पगार मिळेल, परंतु मी हे केल्यानंतर मला किती आनंद मिळेल, हा जर आपण विचार केला तर ह्या प्रोफेशनसारखं प्रोफेशन नाही आहे. 38 years into interior architecture consultancy. He strongly believes की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. पुण्यातले रिस्पेक्टेड, रिनाउंड अँड सिनियर इंटिरियर डिझायनर मिस्टर राजीव भाई शाह सर. Do you have to study the client before you start? करावंच है ना? लागतं. एक आमच्याकडे एक साधा प्रश्न असतो की तुम्ही कुठल्या सिरीज बघता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा एखादा डिसिजन घेतला, ते डिसिजन घेतल्यानंतर मग रिग्रेट नाही करायचा, अरे हा मी चुकीचा घेतला. नाव माय रिस्पॉन्सिबिलिटी इज टू मेक दॅट डिसिजन राईट. मी रतन टाटांबरोबर खूप काम केलं. Yes. आपली एज्युकेशन सिस्टीम खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. हो. तुम्ही जर विचार केला ते सुंदर पिच्चर, आत्ता कल्पना चावला, अब्दुल कलाम, हे कुठली नावं घ्या तुम्ही आत्ता, इंदिरा मिल, हे सगळं इंडियन एज्युकेशन सिस्टीमचे प्रॉडक्ट आहेत. तर तुमच्या मते एक गुड डिझाईन, म्हणजे टेक्निकल नको जाऊया, पण गुड डिझाईनची तुमची व्याख्या काय? पण कधीतरी असं झालंय, म्हणजे एखादा असा किस्सा की तुम्ही खूप हौसेने एखादं क्रिएशन केलंय, तुम्ही सरप्राईज एलिमेंट टाकलाय त्याच्यात आणि बनून झालंय, अँड द क्लायंट सेज मला नाही आवडलं हे. Wherever life plants you, bloom with decor. This is the essence of life and the essence of today's dynamic guest too. Join us as we delve deep into the world of beauty and passion with a touch of functionality. He is a dreamer, a planner, an achiever, and a visionary who doesn't just create spaces, but also gives life to our dreams. 38 years into interior architecture consultancy, he strongly believes की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. असा हा ध्येयवेडा, who began his professional journey under the title Delta, contributing to numerous commercial, residential, industrial, and hospitality projects, creating a deep sense of relationship between people and spaces. Creativity is the only high he's addicted to. A positive thinker, a crisp decision maker, and a taskmaster who cannot tolerate mediocrity. He knows his worth and asserts his value too. A philanthropist, an avid trekker, a cyclist with a cause, and a globetrotter who's always in pursuit of a holistic life. A true master of his craft, this icon for thousands in his field has also been the head of the Indian Institute of Interior Designers, among several other prestigious positions that he held. त्यांच्या मते आयुष्यात एखादं पुस्तक कमी वाचलं तर एक वेळ चालेल, पण अनुभव मात्र वेचा आणि माणसं नीटच वाचा. असा हा माणुसकी आणि माणसं जपणारा एक उत्तम डिझायनर आणि त्याहून उत्तम व्यक्तिमत्व ऑन सोलसम टुडे, पुण्यातले रिस्पेक्टेड, रिनाउंड अँड सिनियर इंटिरियर डिझायनर मिस्टर राजीव भाई शाह सर. थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद सर फॉर जॉईनिंग अस. मला इतकं वेगळं वाटलं आता हे ऐकून सगळं. थँक्यू सो मच, बट यू डिझर्व इट ऑल. थँक्यू. ओके नाही, थँक्यू सो मच. यू शेप स्पेसेस, म्हणजे माझ्या मते यू शेप पीपल्स लाईव्स. ओके, सो हे एक अत्यंत सुंदर आणि खूप पॉझिटिव्ह काम आहे, कारण सगळ्याच्या एंडला एव्हरीबडी इज हॅपी, क्लायंट इज हॅपी, यू आर हॅपी. सो तुम्हाला जर मी म्हटलं की तुमचं प्रोफेशन एका वाक्यात डिस्क्राईब करा, तर तुम्ही काय सांगाल? माझ्या मते आमचं प्रोफेशन वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन आहे. वा. म्हणजे मेनी कॉलेजेस कॉल मी फॉर दिस. त्यांचं ओरिएंटेशन असतं म्हणा, किंवा मग त्यांचं ग्रॅज्युएशन सेरेमनी असतो, तर त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस त्यांना माहिती नसतं अशा खूप गोष्टी. तर मी नेहमी त्यांना हेच सांगत असतो की आपलं जे प्रोफेशन आहे ते माझ्या मते जगामध्ये सगळ्यात भारी प्रोफेशन. अरे वा. त्याचं कारण आता जर तुम्ही खरोखर बघितलं तर भारतात कायद्याने बांधलेले असे किती प्रोफेशन्स आहेत. तर मेडिकल प्रोफेशन आहे, ज्याला मेडिकल काउन्सिल आहे. लॉचं आहे, ज्याला बार काउन्सिल आहे. त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंटिंग आहे, आणि आर्किटेक्चरल प्रोफेशन आहे. असं म्हणतात की आर्किटेक्चर इज मदर ऑफ ऑल आर्ट्स. पण आत्ताच्या काळामध्ये कसं आहे, आर्ट बरोबर सायन्स पण खूप लागतं त्याला. आता या सगळ्या प्रोफेशनला जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी इमोशन्स कसे आहेत तुम्ही बघा फक्त. म्हणजे त्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडं जाता, त्यावेळेस कुठेतरी मला बरं व्हायचं आहे,
कुठेतरी रक्ताच्या निगडीत आहे, कुठेतरी हां एखाद्या वेळेला एखाद्या छान बाळाला जन्म देत आहेत तो आनंदाची हां. मुवमेंट वेगळी असते खूप. पण बाकी ठिकाणी जर बघितलं तर ती तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर बघितली तर खूप अशी निगेटिव्हिटी असते, खूप लोकांना टेन्शन असतं, प्रेशर असतं आणि डॉक्टरांना पण खूप प्रेशर असतं. ते ॲज अ प्रोफेशनल तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट बघा, ही इज ऑलवेज विथ द फिगर्स, पैसे कसे हाऊ टू सेव्ह द मनी, टॅक्स कसा वाचवता येईल, चोरायचं नाही म्हणते मी, वाचवता येईल. Correct. हिज टू गाईड हिज क्लायंट फॉर करेक्ट टॅक्सेशन. बरोबर. तर त्याच्यात ते करावं लागतं. सेम विथ द ॲडव्होकेट, एखादी गोष्ट एखादी प्रॉब्लेम घेऊन जाता, यू हॅव्स टू काउंटर इट विथ सम डिफरंट हे, मग तुम्ही ह्या पद्धतीची केस लावा, त्यांना असा त्रास द्या, इथं हे करून ठेवा, असे वेगवेगळे म्हणजे त्यांचे विचार असतात. काही काही. कशातही असं ब्युटिफुल असं एंड असं नाहीये. मी काहीतरी, पण आम्ही केल्यानंतर पैसे मिळो न मिळो, त्रास हो किती काय हो, पण जसं एखाद्या आईला खूप त्रास होऊन बाळाला जसं जन्म दिल्यानंतर जे आनंद मिळतो खरंय. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या ह्याच्यावर, तसं आम्हाला एखादा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर आम्हाला फील होतं. सुपर. इतकं छान वाटतं, इतकं छान वाटतं त्या क्लायंटच्या चेहऱ्याकडं, त्याच्या ह्याच्याकडे, कारण त्याचं ते ड्रीम असतं. भले एक प्रोजेक्ट छोटा असो, मोठा असो, काही असो, तो ज्या पद्धतीने करत असतो ती गोष्ट, त्याचं सगळं ताकद असतो तो. म्हणजे त्याचं इच्छा जी काय आहे, त्याची जी काय फिनान्शियल ताकद आहे, सगळं टाकून तो करत असतो. आणि तो चेहऱ्यावरचा भाव पाहिला की असं वाटतं यस आपल्याला काहीतरी मिळालं. वा. No one आणि could आमच्या have- प्रोफेशनमध्ये ते आहे. खरंय पण सर, आणि ह्याच्याहून सुंदर डिस्क्रिप्शन मी तरी ऐकलं नाहीये या प्रोफेशन बद्दल. हा म्हणून मी म्हटलं ना, खूप पॉझिटिव्ह आहे. मी आता हे मुलांना जेव्हा समजायला सांगतो त्यांना मी काय सांगतो माहिती आहे का, की हे जे प्रोफेशन आहे इतकं छान आहे की याला हॉबी करा. लोक काय करतात, खूप पैसे कमवतात, खूप हे करतात, आणि मग काय करतात, आता मी जातो पैशाने, आता कुठेतरी फिरायला जातो, कुठं काहीतरी करतो, कुठं कार घेतो, असे एक वेगवेगळे लोकांची स्वप्न असतात आणि ते पूर्ण करत असतात त्यांच्या त्या ह्याच्यात. आपण जर का हे हॉबी केलं तर आपणच आपला कॅनव्हास आहे, काही रंगवा. वा. क्लायंटला काय माहिती आहे, बरं पैसे क्लायंटचे, सगळं क्लायंटचे, आनंद आपला, असं तुम्ही जगा. क्लायंट तर सॅटिस्फॅक्शनली काम करूनच घेतो, पण असं जर जगलात की मला याच्यातनं आनंद मिळतोय तर तुम्ही आयुष्यभर आनंदी राहाल. ब्युटिफुल. हां, खरंच मग एक ब्युटिफुल. कुठली गोष्ट क्रिएट करताना हे करताना छान राहायचं अगदी. खरंय, अगदी खरंय. सो तुमच्या मते एक गुड डिझाईन, हा म्हणजे टेक्निकल नको जाऊया, पण गुड डिझाईनची तुमची व्याख्या काय? म्हणजे एक डिझाईन मांडताना तुमच्या मते हे बेसिक्स पाहिजेतच. मला असं वाटतं की जो एंड युजर आहे, क्लायंट आहे म्हणा, किंवा आपण समजा एखाद्या बिल्डरचा जरी एखादा कोणी आर्किटेक्ट प्रोजेक्ट करत असेल, आणि बिल्डर एंड युजर म्हणून काय असतो की तो त्यातनं मला पैसे किती मिळणार, किती एरिया मला विकायला मिळणार, ही त्याची थिंकिंग असते. पण जो वापरणारा आहे त्याला ह्या सगळ्यांना समाधान मिळायला पाहिजे. काम करणाऱ्याला वाटलं पाहिजे अरे काहीतरी वेगळं काम केलं मी. हे जेव्हा ह्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तिथे येतात ना, तिथं राहणारा माणूस नेहमी सुखी असतो. त्याला बाकी कुठल्याही गोष्टी कराव्या लागत नाही, तितका सुखी असतो तो. Brilliant. आपण त्याच्या त्या पॉझिटिव्हनेसवरती इतकं बघायचं, प्रत्येकाला त्याचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण व्हायला पाहिजेत. तुम्ही म्हणाल हे या काळात शक्य आहे का? अशक्य तर नाही आहे, Difficult आहे. हां डिफिकल्ट आहे. आणि एक्सपेक्टेशन्स असतात. सर, पण आपण जर ह्या थॉट प्रोसेसनी काम केलं, किंवा लाईक यू सेड पुढच्या पिढीने जर ह्या प्रोसेसनी ह्या कामाकडे बघितलं, तर डेफिनेटली जिथे आहेत त्याच्यापेक्षा वरतीच असतील. म्हणजे हा एक फंडामेंटल थॉट आहे अगदी. की मी ह्याच्यातनं आनंद घेणार आहे. हं. आणि आपण काय विचार करायचा, सध्या काय होतं, मला ह्याच्यात किती पैसे मिळणार. मी समजा इंजिनियर झालो तर मला इतकी फी मिळेल, इतका पगार मिळेल. मी आता हे झालो तर इतका पगार मिळेल. परंतु मी हे केल्यानंतर मला किती आनंद मिळेल, हा जर आपण विचार केला तर ह्या प्रोफेशनसारखं प्रोफेशन नाही आहे. सुपर. आणि क्लायंटला काय पाहिजे हे अँटिसिपेट करता यायला पाहिजे आपल्याला. त्याच्या जनरल लाईफस्टाईलवरनं, त्याच्या वागण्यावरनं, त्याच्या बाकी सगळ्या सवयींवरनं, आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण ज्या त्याला विचारतो, जसं डॉक्टर आपल्याला विचारतो काही काही गोष्टी, काय होतं रे तुला हे, त्या ह्याच्यातनं ॲनलाईज करून तुम्ही त्याला बेस्ट प्रॉडक्ट दिलं की सगळं चांगलं होतं. सो सर, त्याच अनुषंगाने तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट सुरू करताना, मोठा असो छोटा असो, त्या क्लायंटचा होमवर्क करता, म्हणजे त्याची टेस्ट, त्याची उठ बस, त्याची लाईफस्टाईल. डू यू हॅव टू स्टडी द क्लायंट बिफोर यू स्टार्ट? करावंच लागतं है ना? कारण मी ज्याच्यासाठी करतो, मी माझ्यासाठी करत नाही आहे. खूप वेळा असं होतं की डिझायनर, आर्किटेक्ट त्याच्यात हरवून जातात की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. पुढचा काय वापरतोय, काय नाही, त्याची अपेक्षा काय, त्याचं राहणीमान काय. हां, हे नक्की आहे की मला
त्याला माहिती नसलेलं काहीतरी वेगळं द्यायचं आहे, अन्यथा काही वेगळी क्रिएशनच होणार नाही. त्यांनी 4 ठिकाणी गोष्टी बघितल्यात, फोटोज बघितल्यात, ते मला द्यायचं असेल तर उपयोग नाही आहे. परंतु त्याला ते आवडेल का हे अँटिसिपेट करणं गरजेचं आहे. आमच्याकडे एक साधा प्रश्न असतो की तुम्ही कुठल्या सिरीज बघता. अच्छा. हां, म्हणजे त्याच्यावरनं त्याची थिंकिंग लक्षात येते. करेक्ट. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. मागे एका क्लायंटने मला बोलता बोलता सांगितलं, सर आपण एक सकाळी लवकर भेटत जाऊ किंवा संध्याकाळी भेटत जाऊ, दुपारी नको, तुम्ही दुपारी बोलवता. म्हटलं का? नाही, दुपारी मी 2 तास अगदी झोपून जातो मस्त. त्याचं घर करताना आम्ही बघितलं की त्याच्या बेडरूममध्ये कुठलाही आवाज येणार नाही, डार्क पडदे असतील, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. सो ही इज हॅपी विथ इट. ही इज हॅपी. म्हणजे मी तिथं मग बाकी बघत बसलो नाही की इथं फार मोठं असं मला व्ह्यू मिळतोय, तिथनं किती छान उजेड येतोय, इथं किती छान बाग आहे. त्याची जी नीड आहे त्या पद्धतीने मग ते मी त्याला त्या लिव्हिंग रूममध्ये देऊ शकतो. पण कधीतरी असं झालंय म्हणजे एखादा असा किस्सा की तुम्ही खूप हौसेने एखादं क्रिएशन केलंय, तुम्ही सरप्राईज एलिमेंट टाकलाय त्याच्यात आणि बनून झालंय अँड द क्लायंट सेज मला नाही आवडलं हे, मग काय करता? झालेलं आहे असं. झालेलं आहे, प्रत्येकाबरोबर होतच असेल. झालेलं आहे. म्हणजे माझे क्लायंट्स कसे आहेत की नंतर क्लायंट राहतच नाहीत, एक तर मित्र होतात येस. आणि एकदम चांगले रिलेशन्स असतात माझे. एक माझे क्लायंट होते ज्यांचं मी घर केलं होतं मीरा सोसायटीमध्ये, आणि ही वॉज व्हेरी हॅपी. 2 फ्लॅट असे त्यावेळेस तोडून बनवले होते. नंतर त्यांचं परत दुसरं घर केलं मी गंगा सॅटेलाईटमध्ये. 10-12 वर्षानंतर परत ते मला आले, म्हटले आपण याला रिनोव्हेट करूत आता जरा थोडंसं. माझी नातवंड मोठी झाली, त्यांना पण बेडरूम पाहिजे, त्यावेळेसच्या रिक्वायरमेंट वेगळ्या होत्या, म्हणून आम्ही थोडं मॉडिफिकेशन करून चेंजेस करून घेतले. त्याच्या बेडरूमला त्याला काय आवडत नव्हतं. आम्ही खूप प्रयत्न केले, इथं हे करून घेऊ, तिथं हे करू, ते करू, काही जमत नव्हतं. त्या प्रोजेक्टवर जी मुलगी होती ती अगदी यंग होती, म्हणजे जस्ट तिने प्रोफेशनल ह्यामध्ये आली होती शिकून. बहुतेक आमच्याकडची इंटर्नच होती ती. तर ती माझ्याबरोबर साईटला आली होती. तर ती बोलता बोलता म्हटली, सर आपण ह्याला असं करू. म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी तो वाक्य पकडलं. तो म्हटलं मैं ये मॅडम के साथ बात करता और करता. मी पण सुटलो, म्हटलं बरं झालं. हम कर दे म्हटलं. ते गेले तिकडे. मी म्हटलं मी जातो, मला दुसरी मीटिंग आहे. एक 10-12 दिवसानंतर त्याचा फोन आला. आता फोन बघितल्यावर मी म्हटलं काय झालं? सर कब खाने को आते हो, क्या घर बनाया मेरा. थँक गॉड. अरे बापरे म्हटलं, आता काय चुकलं होतं माझं मला कळत नव्हतं. तर बघितलं, गेलो. तिने अतिशय सुंदर असा डार्क गोल्डन कलरचा वॉलपेपर लावला होता तिथं. आता ती चॉईस मला लक्षात नव्हती आली त्याची, पण मी हे विसरलो की 20 वर्षात त्याची चॉईस, त्याची लाईफस्टाईल बदललेली आहे. त्याला आता कुठेतरी थोडंसं असा स्वतःला अपग्रेड फील करायचा असेल किंवा आय डोंट नो. तिने एका झटक्यात तिने ते केलं. आय एम हॅपी. हॅव्हिंग अ गुड टीम ऑल्सो मॅटर्स अ लॉट. हां, आणि राईट छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे बघा, टीमशिवाय काहीच होत नाही, काही म्हणजे काही होत नाही. ह्याच्यातच एक सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही खूप प्राऊडली सांगतो की आमची एक एथिकल ऑर्गनायझेशन आहे, आणि आमच्या ऑफिसमध्ये पण आम्ही बिंबवतो हे, कारण त्यांना नंतर प्रॅक्टिस करायची. एथिकली काम करायचं आपल्याला. तर आम्ही दिस इज अराउंड 2006-2007 आम्ही लिअर कॉर्पोरेशनचं काम करायला आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं होतं. लिअर कॉर्पोरेशन इज फॉर्च्यून 500 कंपनी. बोईंगचे 80% सिटिंग सिस्टीम ते बनवतात. बाकी मर्सिडीज बेंझ असो किंवा मेबॅक असो किंवा ते दुसऱ्याच्या रोल्स रॉईस, सगळ्याच्या सिटिंग सिस्टीम त्या बनवतात कंपनी. अशी मोठी कंपनी. तर पुण्याचं कम्प्लीट डिझाईन सेंटर आणि हेड ऑफिस त्यांचं आम्हाला बनवायचं डिझाईनचं. वी आर वन ऑफ द इन्व्हायटीज. तर ते अमेरिकन 2 जण आले होते, आणि हे करता करता आता मी त्यावेळेस आय डोंट नो, मी आमच्याकडे एक प्राची नावाची मुलगी होती बऱ्याच वर्ष आमच्याकडे. शी वॉज लिडिंग दॅट प्रोजेक्ट. तर तिला म्हटलं, कर प्राची प्रेझेंट काय आपण बनवायचं. ती बोलता बोलता म्हटली, ते म्हटले व्हॉट अबाउट युअर ऑर्गनायझेशन. तर ती बोलताना पहिल्यांदाच बोलून गेली, वी आर व्हेरी एथिकल ऑर्गनायझेशन. अरे बापरे, दॅट इज अ बोल्ड स्टेटमेंट. तसं त्या अमेरिकन माणसाला रुचलं नाही ते. म्हणजे एथिकल काय, एव्हरीबडी एव्हरीबडी इज एथिकल. पण ही थांबली नाही परत त्याच्यावर. ती म्हटली, नो सर, वी यूज ऑल सॉफ्टवेअर लायसन्स सॉफ्टवेअर. म्हटलं एव्हरीबडी युजेस लायसन्स सॉफ्टवेअर. मग त्यांनी विचारलं लगेच त्याच्याला की म्हटलं काय, आता मला नाव आठवत नाही त्यांचं, की डू यू यूज. तो म्हटलं नो सर, कंपनी डझन प्रोव्हाइड अस AutoCAD लायसन्स सॉफ्टवेअर, सो वी यूज क्रॅक व्हर्जन. सो वेलकम टू इंडिया. दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट ऑर्डर होती आमच्याकडे. वा वा. सो दॅट इज वाय आय सेड की कुठे काय क्लिक होईल माहित नाही आपल्याला. हॅव्हिंग अ गुड टीम आणि ट्रस्टिंग युअर टीम ऑल्सो मॅटर्स. इट इज अ टीम वर्क.
म्हणजे Finally. फक्त ऑफिसमधली टीम नाही, साईटवर काम करणारी टीम सुद्धा. ऑफकोर्स आज आमच्याकडे वर्षानुवर्ष तीच लोक काम करतात, तेच वेंडर आहेत. कित्येक वेंडर मला माहिती पण नाही आहेत, करेक्ट. आहेत आमच्याबरोबर काम करत आहेत. सर तुमच्या काळात जनरली जेव्हा मॅक्सिमम डॉक्टर्स आणि इंजिनियर्स बनत होते तेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह फील्डकडे कसे वळलात? काहीतरी स्टोरी दिसते ह्याच्यामध्ये. ॲक्सिडेंट आहे हा मोठा. अच्छा. हा, माझ्या वडिलांचं ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता आणि खूप असा रफ बिझनेस होता तो. लाईफस्टाईल रफ होती, लँग्वेज रफ होती, बाकी सगळंच रफ होतं. दिवस रात्र कधी फोन यायचे, गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर ड्रायव्हर क्लीनर हमालबरोबर रफ लँग्वेजमध्ये बोलायला लागेल. तर मी 10वीपासून त्यांना मदत करायला म्हणून त्यांच्याबरोबर ऑफिसला मालधक्क्यामध्ये कामाला जायचो, त्यामुळे थोडासा मला तो इम्पॅक्ट होत होता माझ्यावरती. पण समोर मला ते जमत नव्हतं काहीतरी. त्या काळामध्ये एक असं म्हणतो ना आपण, ते एक कवळं प्रेम असतं म्हणा काय, तर आम्ही त्याची माझी तशी लहानपणापासून ओळख आहे. माझ्या मित्राच्या शाळेतल्या मित्राच्या घराच्या समोरच तिचा बंगला आहे. आम्ही असे लहानपणापासून खेळायचो, भेटायचो, बोलायचो. त्यावेळेस असं एक वेगळं फील यायला लागलं होतं, रोमॅन्टिक. आणि माझं स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळे मी तिला डायरेक्ट विचारलं, तू लग्न करशील का माझ्याशी? त्यावेळेस तर ती बहुतेक 11वीत होती. आणि तर ती म्हटली नाही, मला बाबांना विचारावं लागेल, मी नाही डिसिजन घेत. ती यायच्या आत मी तिच्या घरी तिच्या बाबांना म्हटलं मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. आता ही इज अ रिटायर्ड नेव्ही ऑफिसर वर्किंग इन अ सिक्युरिटी इन वन ऑफ द टॉप मोस्ट कंपनी. ते म्हटले ओके ठीक आहे, आपण ते नंतर बघूत आपण, तुम्ही भेटा, करा, सगळं करा, पण माझ्या घरीच भेटायचं फक्त. आमचं घर आहे, छोटंसं गार्डन आहे, पेरूची बाग आहे, सगळं इथं भेटत जावा तुम्ही बस, असं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यानंतर माझ्या मनात प्रश्न पडला की आता माझ्या वडिलांचा एवढा एस्टॅब्लिश बिझनेस, माझ्याही त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात मोठी, म्हणजे माझ्या आजोबाचं 150 लोकांचं कुटुंब आहे. बापरे. 8 भाऊ आहेत ते, 8 भाऊ. माझ्या आईला सख्खे 4 भाऊ 4 बहिणी, जे जिवंत आहेत आणि ज्यांना मुलं आहेत असे. म्हणजे तुम्ही फॅमिली केवढी मोठी असेल तुम्ही विचार करा. ती सगळ्यात मोठी. वडील माझ्या इथं सगळे मोठी, त्यामुळे मी इथं मोठा होता आणि एक्सपेक्टेशन मोठे होते. डेफिनेटली रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढते. हा, म्हणजे सगळ्या फॅमिलीची एक्सपेक्टेशन असते ना त्या मुलाकडे तसं. आता मी जर काय, आता त्या काळात, आता दिस इज 39 इयर्स बिफोर, इंटरकास्ट मॅरेज करणार म्हटल्यावर काय करायचं. तर एक बॅक ऑफ द माइंड समाऊ हे मला माझ्या आईकडनं आलं की प्रिप्लॅन्ड असायला पाहिजे प्रत्येक गोष्टी. बॅक ऑफ द माइंड असं वाटलं की आपल्याला समजा पप्पांनी म्हटलं की नाही बाबा, म्हणजे साध्या शब्दात तर हाकलून दिलं घरात, तर काय, तर आपल्या आयुष्याचं काय. म्हणून मग मी काय केलं, तो जो मित्र आहे आम्ही त्याच्या घराच्या समोर राहायचा, त्यांनी जे स्कूल्स ऑफ आर्ट्समध्ये इंटिरियर, म्हटलं चल आपण दोघं एकत्र चालू करू. मी पहिल्यांदा माझं प्रोफेशन चालू केलं आणि नंतर मी ॲडमिशन घेतली शिकायला. सर तो जो ॲडमिशनचा किस्सा आहे, जस्ट फॉर आवर व्ह्युअर्स, मी जेव्हा ऐकला अत्यंत मजेशीर आहे, पण त्याहीपेक्षा इट इज वर्थ लिसनिंग अँड इट इज अ लाईफ गिव्हिंग लेसन. त्याच्यामुळे तो मला तुमच्या तोंडून डिटेलमध्ये ऐकायचा. बेसिकली त्यावेळेस काय झालं होतं की कॉलेजेस जास्त नव्हते. मी VJTIमध्ये गेलो तेव्हा तिथं त्यांना सांगितलं, ते म्हटले ॲडमिशन कंप्लीट झालेली आहे त्या वर्षाची ॲडमिशन पूर्ण झाली, तो उशिरा आला आहे. म्हटलं सर मला गरज आहे, कारण माझ्या पाठीमागची माझी कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगितली काय होती, आणि मला ह्या प्रोफेशनमध्ये पाव ठेवायचं होतं. माझ्या मित्राबरोबर जरी किती काय करायचं असलं तरी मला थोडंसं आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी, मला काय केलं पाहिजे असं सगळं होतं. तर ते म्हटले मग काय आता शेवटी कुठेतरी, म्हणून मी म्हटलं सर मी एक तुम्हाला सांगतो, तुमची फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत ना, त्यांना कुठलेही मला प्रश्न विचारायला सांगा, मी उत्तर एकाचंही जरी नाही दिलं तरी मला घेऊ नका. आणि मी त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी एका जरी प्रश्नाचं, साधा प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मला घेऊ नका. व्हॉट कॉन्फिडन्स. मटका होता खरं तो. त्यावेळेस काय असतं तुम्हाला मी खरं सांगतो, हे ट्रेकिंगमुळं खूप झालं आहे माझं. मी ट्रेकिंगचे 2 किस्से सांगितले याच्यात. तर मी सहज त्यांना सांगितलं की काय बाबा हे करा म्हणून. आता काय तिथं ते सर सुर्वे सर होते, हडप सर होते, त्यानंतर पराडकर सर होते. ते म्हणजे चला मजा तर करू, हे पोरगं काहीतरी बोलतोय तर बघू तरी. त्यांनी खरोखर दोघांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं सर फक्त एकच सांगतो, तुम्ही टेक्निकल डिझाईन लँग्वेज किंवा डिझाईन प्रिन्सिपल्स हे मला विचारू नका. बरोबर, त्याचं मी नॉलेज आता ते शिकलेलं नाही, वाचलेलं नाही. ते आल्यावर मला उशिरा रिअलाइज झालं की नाही बाबा आता आपल्याला मॅच खेळायची. त्यांनी विचारलं काहीतरी, मला मी फटाफट उत्तरं देऊन टाकली. म्हटली मी त्यांना फक्त साधा लाकूड, विनियर आणि लॅमिनेटमधला फरक विचारला, फायनलच्या स्टुडंटला आला नाही. सिरियसली. आणि दुसरं त्यांना विचारलं की हे जे लाकूड आहे हे सगळं, हे आपण ह्याला सागवान म्हणतो,
काय ह्याला इंग्लिशमध्ये टिकूड म्हणतात काय, पण हे वेगळं आहे ते वेगळं आहे, ते हे का वेगळं आहे. त्यांना वेगवेगळ्या झाडाचं लाकूड आहे हे पण माहीत नव्हतं त्यांना ते, किंवा माझं नशीब चांगलं होतं म्हणा म्हणून नाही, मला नाही, ॲडमिशन मिळाली. पण तर ह्याच्यात ना मी मगाशी म्हटलं तसं द लाईफ लेसन इज की थिअरी बरोबर प्रॅक्टिकलची जोड असल्याशिवाय कुठल्याच प्रोफेशनला मजा नाही. अशा तर खूप गमती आहेत. एक मी ट्रेकिंगची गंमत सांगितली नक्की. तुम्हाला. आम्ही कैलास मानसला चाललो होतो. तर त्यावेळेस नेपाळ मार्गे जावं लागायचं आणि रस्ता नव्हता अजिबात. तर आम्ही नेपाळवरनं ते जांगबू म्हणून एक गाव आहे नेपाळ आणि तिबेटच्या बॉर्डरवरती, तिथं ते ट्रान्सफर होतं मैत्री ब्रिजवरनं, तिथं आम्ही जायचं होतं. त्याच्या अलीकडंच आम्ही जाता आता गाडी थांबली बघितलं तर कम्प्लीट पॅक होतं, लँडस्लाईड झाली होती. ओके. तर ते म्हटलं काय ते 4-5 दिन लगेगा खुलने को. अरे बापरे. आता आमचं हे जे काय 14-15 दिवसाचं आम्ही पैसे गोळा करून त्याच्यात टाकलेले सगळंच फेल गेलं ना. 4-5 दिवस इथं गेले, पुढचं बुकिंग सगळं गेलं, सगळंच कॅन्सल झालं. काय करायचं मग बसलोय आपण चटाकापटा. एक आमच्यात एकाच्या असं लक्षात आलं, आपण ज्या कंपनीच्या बसमध्ये आलेलो आहे त्याचीच बस एक तिकडं आहे. बर. त्यांनी तिकडं फोन लावला आणि आम्ही एक्सचेंज केलं. वा. ह्या बसमधले प्रवासी सगळे तिकडं बसले, त्या बसमधले इकडं आले, इकडचे तिकडं गेले, तिकडचे इकडं आले. जर का त्या कुणाच्या लक्षात आलं मला माहीत नाही, ते आलं नसतं तर आमची ती हा प्रेझेन्स ऑफ माइंड्स ज्याला असतो ना, त्या अशा सगळ्या किस्स्यांमुळे हे होतं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही कदाचित ती प्राची बोलली वेअर एथिकल, चुकीचं होतं बरोबर माहीत नाही, पण इट वर्कड. येस. असाच एक छोटासा किस्सा आहे. मी अल्फा लेवलचं काम केलं होतं. आय थिंक दॅट इज समवेअर अराउंड 94-93 असेल, आणि ह्यूज त्यांची ती त्या काळात 36,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग बनवली होती त्यांनी बापरे. त्या काळात. तर मला बोलवलं होतं त्यांनी डिझाईन करायला ती बिल्डिंग, आणि मी एका फ्लोअरचा अशा टॉप फ्लोअरचा प्लॅन बनवून त्यांना दिला आणि मला सांगितलं की तुम्ही प्रेझेंट करा मॅडमला. लीला पुनावाला मॅडम होत्या. लीला पुनावाला हां, म्हणतो. लीला बापरे. पुनावाला. अरे, ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी अगेन. आणि त्यात माझं कसं आहे, मी नुमवी आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या दोन्ही शाळेत शिकलो असेल तरी माझा आणि भाषेचा काहीच संबंध नाही. मला कुठलीच भाषा नीट स्पष्ट चांगल्या उच्चारांनी आणि योग्य ग्रामांनी बोलता येत नाही. सो डझंट मॅटर ना. ते पण कधीच मला प्रश्न नाही पडला, पण त्याच्या ह्या किस्से सांगतो तुम्हाला Correct. त्याचे त्यांचे. हां. तर मला बोलवलं होतं 1 मेला त्यांनी तिथं मीटिंगला. मी गेलो, त्यांना प्रेझेंट केलं, सगळं झालं. शी वॉज व्हेरी हॅपी विथ द ड्रॉइंग. जाता त्यांनी विचारलं की ह्याला तुम्ही पर पर्सन किती स्क्वेअर फूट घेताय. तर मी लगेच तर एरिया डिवायडेड बाय द नंबर ऑफ पीपल करून त्यांना दिलं. म्हटलं इट मे बी अराउंड 45 स्क्वेअर फीट पर पर्सन. ओ, इट्स अ लक्झरी, वी कॅन नॉट अफोर्ड दिस. आता मी त्याच्यावर काय लढलो होतो मला माहिती. मी म्हटलं नो. आणि त्यावेळेस माझं लँग्वेजिंग चुकीचे असेल, मला पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह व्हॉइस कळालं नसेल, आणि मी रिॲक्ट झालो त्याच्यात तिथं. आणि कदाचित असं त्यांना म्हटलं की नाही, हे याच्याशिवाय जास्त होऊ शकणार नाही. त्या ओके म्हटल्या, असं केलं, त्या निघून गेल्या. तिथे एक जण होते सर जे कोऑर्डिनेट करत होते, भट सर आडनाव होतं बहुतेक, आय रिमेंबर इट. ते म्हटलं सर काय आता पुढं. म्हटलं लेट मी नो, आय डोंट थिंक मॅडम हॅज लाईक युअर डिझाईन और विल कम बॅक टू यू. नंतर काय फोन नाही, काय नाही. मी आपलं नेहमीसारखं आपल्या कामात नेहमी रोज सकाळी 10 कामाची लिस्ट काढली की संध्याकाळी झोपताना 20 कामाची पेंडिंगच असायची. त्यामुळे त्या ह्याच्यात लक्ष द्यायचं नाही माझ्या खूप गोष्टी करायला. आणि प्रत्येक डिझायनर आर्किटेक्टची ही स्टोरी आहे. हो ना. एक दिवशी मला फोन आला अल्फालामधनं, मिस्टर श्याम, मिसेस पुनावाला वॉन्ट्स टू मीट यू. तर किती मोठी लोक उगीच नसतात मी सांगतो. मी आता मग गेलो तिथे, त्यांनी बोलवलं, त्या आल्या. म्हटले मिस्टर शाह व्हॉट विल हॅव, टी कॉफी. म्हटलं आपला चहा पिणारा माणूस चहा पिल म्हणलं. आणि इमिजिएट शी सेड, मिस्टर शाह आय एम सॉरी, वी ट्राईड विथ 2-3 more people. They were moving with the ball. You were clear and crystal clear with your thinking. I want this office to be ready on 15th of August. एवढीच मीटिंग माझी. म्हणजे किती क्लॅरिटी. ज्यावेळेस राग आला त्यावेळेस राग आला, तो पण एक्सप्रेस इमिजिएट केला. पण ज्यावेळेस ऍक्सेप्ट झालं की नाही बाबा हे फिजिबल नाही, इमिजिएट दुसऱ्या क्षणाला सांगून रिकाम्या. आणि त्यात मोठेपणा अजून की आम्ही 2 गोष्टी अजून ट्राय केल्या तुमच्या बरोबरीने, दॅट डिडंट वर्क आउट, सो वी आर कमिंग बॅक. सो हे क्रेडिट देणं. हा म्हणजे किती सरळ, म्हणजे त्याच्यात कुठे फिरवलं नाही, कुठं काय विचारलं नाही, काय उलटं पालटं सांगितलं नाही, डायरेक्ट सांगून टाक. शी वॉज ऑल्सो व्हेरी क्लिअर बस. अँड सो वर यू. बस. तुम्हाला माहिती होतं मी हे असंच करणार, नाही तर नाही करणार, पण ही तयारी पण पाहिजे ना. Yes. कोणासमोर बोलतोय आपण.
तेच कळत नव्हतं खरं. अरे पण ते बरं झालं नव्हतं कळत हो ते. बरोबरच मी म्हटलं. आयुष्यात असं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा एखादा डिसिजन घेतला, हा डिसिजन घेतल्यानंतर मग रिग्रेट नाही करायचा, अरे हा मी चुकीचा घेतला. नाव माय रिस्पॉन्सिबिलिटी इज टू मेक दॅट डिसिजन राईट. परफेक्ट. तो डिसिजन राईट कसा होईल त्याला मी बघायचं, त्याला माझं सगळं जेवढं माझं पॉसिबल आहे तेवढं द्यायचं. सर खूप कामं केलीत तुम्ही, म्हणजे साधारण 2000 घरांना घरपण दिलं, 80 ज्वेलरी शॉप्स ग्लॅमराईज केली आहेत तुम्ही. बाकी तर आय हॅव लॉस्ट काउंट. सो बेसिकली वॉट आय एम ट्राईंग टू कम ॲट इज की प्रॅक्टिकली यू आर व्हेरी साऊंड. पण मला जाणून घ्यायचं आहे की सगळ्यात जास्ती कोणी किंवा कशातून तुम्ही शिकला? हे असेच सगळे मुवमेंटमध्ये शिकत गेलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकजण गुरु आहे. या ऑफिसमधला एखादा मुलगा असो, एखादा कॉन्ट्रॅक्टर असो, आणि सगळ्यात मोठे गुरु आमचे म्हणजे आमचे सगळे क्लायंट. खरं. म्हणजे जे जमणार नाही ते करायला लावणे, ते झालेल्या सगळ्या ड्रॉइंगमध्ये काहीतरी कुठल्या तरी मस्त वास्तूचं वगैरे काहीतरी आणून त्याच्यात काहीतरी हे करणे, चेंजेस करवणे. हा म्हणजे प्रॅक्टिकल नसतात. म्हणजे खरे खोटे मला माहीत नाही आहे. कसं आहे की बेसिकली माझं मत काय, मी वास्तुशास्त्र म्हणतोय की इट इज अ रिअली प्युअर सायन्स, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन लोकांना जमत नाही. सायन्स चुकीचं नाही आहे ते. इट बिकॉज हे पंचमहाभूतावर आधारित सायन्स आहे. म्हणूनच मग एकाला एक गोष्ट सांगितली जाते, दुसरा ती त्याला हो का म्हणतो. जर सायन्स आहे तर त्यांनी नाही म्हणायला पाहिजे, पण सगळ्यांनीच नाही म्हणायला पाहिजे त्याला, की इथं नाही चालत की नाही चालत. पण तसं होत नाही. दुसरी गोष्ट त्यांना रेमेडीज काढतात, ते पण मला खरं पटत नाही. म्हणजे असं असू शकतं आजारी पडलं म्हणून एक गोळी घेतली आणि बरं झालं, पण तशा रेमेडीज मला ह्या वास्तुशास्त्राच्या ह्याच्यात इतक्या मोठ्या एनर्जी सर्कलमध्ये तुम्ही हे करू शकता एका गोळीनी असं वाटत नाही, पण होतं ते. तर हे सगळे क्लायंट आहेत, हे सगळे टीचर आहेत माझे. ह्याच्यात इतकं शिकायला मिळतं. म्हणजे तुम्हाला आत्ता रिसेंटली माझे जर थोडे क्लायंट्स सांगितले तुम्हाला, तर असं वाटतं की मी परत मागं जावं आणि प्रॅक्टिस करावी. सिरियसली खरोखर असं वाटतं. म्हणजे आय कुड हॅव डन इट बेटर असं वाटतं? नाही, म्हणजे मला ह्या वयात मी हे का नाही विचार केला, मी असं का नाही करू शकलो. एक माझे क्लायंट आहेत प्रसाद नगरकर म्हणून, ज्वेलरीत ते. तर आमाईच्या लग्नाच्या वेळेस आम्ही जस्ट तिथं ज्वेलरी म्हणून घ्यायला गेलो. त्यांनी मला सांगितलं असं तसं का काय, यंग पोरगा. आता त्यावेळेस त्याचं वय किती असेल, आता आज तो 31-32 वयाचा आहे, मे बी 33 असेल, आय डोंट नो. 30 ते 32 वयाच्या मध्ये कुठंतरी असेल तो. तर 7 वर्षापूर्वी त्याचं वय काय आहे आणि काय असेल, तो इतका धन्यात गडबडलेला होता, सगळे करत होता. मला म्हटलं सर मला एक माझी एक शोरूम करायची, वरची एक वेगळी करायची, मला एकदम एक्सक्लुझिव्ह करायची. हो म्हटलं. आमायचं लग्न झाल्यावर वगैरे व्यवस्थित वेळ घेऊन आला आणि क्लॅरिटीमध्ये 5 मिनटात सगळं सांगितलं की मला हे पाहिजे. काय पाहिजे तर मला पेशवेकालीन जसा वाडा असतो राजवाडा, तसा मला एक राजवाडा करून पाहिजे. मला माझ्या क्लायंटला हे दाखवायचं, मला कुठेही काय नाही, त्यांना एक वेगळा एक्सपिरियन्स द्यायचा. त्यांनी घेऊ न घेऊ असा मला त्यांना एक्सपिरियन्स द्यायचा. झाल्यावर इतका खुश झाला. त्यानंतर त्याचं घर करायचं होतं. मी म्हटलं काका आता घर करायचं माझं. तो पण राजवाड्यासारखा आहे, बाहेर न जाताना असं वाटतं हे कोणाचं घर आहे. आपण हे आम्ही केलं ते. वाव. पण इच्छाशक्ती कशी असते क्लायंटची ते पण सांगतो तुम्हाला. ते त्यांनी करून घेतलं आमच्याकडनं. म्हणजे त्यांनी काय खूप इन्व्हॉल्व झाला आणि तिथं रोज येऊन कधीच नाही बघितलं. जसं त्यांनी ते हे सांगितलं तसं तो व्हिडिओ आजही माझ्याकडे की तुला घर कसं पाहिजे. मला एकदम क्लासिकल युरोपियन स्टाईल घर करून पाहिजे. तेवढीच मीटिंग आणि त्याच्यावर आम्ही ते अख्खं डिझाईन करून केलं काय. आणि खरोखर तो आत्ता त्याच्या वडिलांना भेटला. आत्ता आम्ही त्यांची एक ठाण्याची शोरूम कंप्लीट केली आणि आत्ता आम्ही अजून एक कर्वे रोडला शोरूम करतो आहे. त्याच्यातही तेच आला आणि सांगितलं एवढं पाहिजे बास. हां, घराच्या बाबतीत थोडं असं झालं की आम्हाला तर एवढं करायचं का नाही करायचं, मला हे करायचं आहे. आणि खूप उत्साही ह्या वयामध्ये माणूस एवढा. म्हणजे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की 10 वर्षानंतर माझा IPO असेल. बाप रे. आज तो सांगतोय मला. विचार का नाही शिकायला मिळणार मला. मग आपल्याला असं वाटतं का नाही शिकायला, व्हाय वॉजंट आय लाईक दॅट असं वाटतं. त्यावेळेस आम्ही वेगळ्या ह्याच्यात का गुरु पडलो. म्हणजे हा मुलगा इतकं करू शकतो. असे तुम्ही जर का आमच्या एवढे क्लायंट झाले प्रत्येकाकडनं शिकलोय. सर पण हा असा एखादा क्लायंट अगदी शिकवून तर जातो पण अगदी लक्षात राहतो. आणि वेन यू स्पोक अबाउट प्रसाद नगरकर, मला असं वाटतंय की एक आपण हौशी डिझायनरला दर्दी क्लायंट मिळाला
की हे असं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे ते फ्युजन फार महत्वाचं खूप असतं. महत्त्वाचं आहे. आता त्याच्यात एक दुसरी गोष्ट सांगतो. पूर्वी मी लहान असताना आहे ना, एक फुल खिले गुलशन गुलशन म्हणून एक प्रोग्राम यायचा. आठवतं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अशा मुलाखती घ्यायच्या. तुम्ही जसं घेता तसंच एखाद्याला असं बोलक्या करायच्या आणि तो मनातलं बोलत राहायचा. राज कपूरांची मुलाखत किती तिची गाजली होती की त्यांनी म्हटलं की मी माझ्या आयुष्यातलं मनातलं हिथं फक्त बोलू शकतो. बरोबर. नंतर ते बोलले सगळीकडे. तर लता दीदींची मुलाखत चालली होती आणि तबस्सुमने विचारलं की दीदी ऐसा लोगों का कहना है कि राज कपूर जी के फिल्म को आप कुछ अलग टाइप का वॉइस देते हो. खरं. दीदी काय दीदी बिन दीदी अगदी नम्रतेने म्हणाल्या नहीं मैं वही हूँ मेरा आवाज़ भी वही है ये राज कपूर जी है जो मेरे से वो आवाज़ निकवला. तसं कदाचित खूप वेळा क्लायंट आमच्याकडनं काढून घेतो. अगदी. आम्ही म्हणतो आम्ही केलं पण फक्त आम्ही नसतो. तुम्ही म्हणता तसं यालाच काय एक्झिस्टेन्शियल एनर्जी म्हणतात. बिकॉज दोन्ही एनर्जीज मॅच व्हायला पाहिजेत. करेक्ट. म्हणजे असं म्हणतात ना की एक जॅपनीज माणूस आणि एक जॅपनीज माणूस आला तर किती एनर्जी होते तर 11 होते असं म्हणतात. तसं आहे. वन पॉझिटिव्ह एनर्जी अनदर पॉझिटिव्ह एनर्जी इज अ स्क्वेअर. बॉटम लाईन इज दी एनर्जी हॅज टू बी पॉझिटिव्ह. ऑफकोर्स. आमयच्या म्हणजे माझे क्लायंट आहेत त्यांचा एक मुलगा आला होता. त्याचं एक छान घर आमय करतोय. तो म्हटलं काका तुम्ही बघितलंय ना घर काय. कारण त्यांचं पहिलं घर मीच केलं आहे. ऑफिस मी केलं आहे. त्यांचे खूप प्रोजेक्ट केले. अरे म्हटलं खूप छान झालं. एक प्रॉब्लेम आहे फक्त. काय म्हटलं काय. नाही राहून दे मी सांगेल नंतर. म्हटलं तो आमयकडनं समजून घे. आता ते बघताना त्याच्या डोक्यात तरी तो आला मध्येच. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. अरे म्हटलं काय माहिती आहे का हल्ली कसं आहे तुम्ही फास्ट फूडमध्ये जगणारी लोक आहात. तुम्हाला ऑर्डर केली की 10 मिनिटाच्या आत जर आलं नाही तर तुम्ही पैसे देणार नाही म्हणून सांगता. 30 मिनिटात पिझ्झा यायला पाहिजे. इतकं फास्ट तुमचं काम आहे. तुम्हाला हे इंटिरियर 10 वर्षात आवडेन असं होतं. पण हे यांनी जे डिझाईन केलंय 15-20 वर्षांनी तुला असं वाटेल हे मला आवडत तर बदलायचं आहे पण काय बदलू. इतकं छान बनवलं म्हटलं आम्हाला. सो असंही होतं. तुम्ही म्हटलात तसं बेस्ट इज टू लर्न फ्रॉम युअर क्लायंट. सगळ्यांकडेच असतं. म्हणजे चुकीच्या अनुभवावरनं वाईट अनुभवावरनं चांगल्या अनुभवावरनं मित्र आहेत खूप शिकवणारे. खूप मित्रांनी खूप फक्त तुम्ही शिकणारे पाहिजेत. ती कपॅसिटी तुमच्यातला स्टुडंट जर जागा असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक ठिकाणी शिकू शकता. व्हेरी वेल सेड. मी कृतार सोसायटी म्हणून एक आमची साधी एक छोटीशी सोसायटी होती. एक लहान लहान फ्लॅट्स होते तिथे एक माझ्या शाळेतला लहान मित्र होता लहानपणीचा राजू महाजन म्हणून. बरं. राजू काय करायचा त्याला कुणी वाढदिवसाला पैसे देऊत कुठं मामाकडे गेला पैसे मिळवत भले 10 पैसे मिळव 20 पैसे त्यावेळेस खूप किंमत होती 50 पैसे मिळव. तो सगळे पैसे साचवायचा आणि पुस्तक आणून वाचायचा. त्याची अशी लायब्ररी झाली होती. ही लायब्ररी नंतर त्याच्या लक्षात आलं त्यांनी आमच्या सगळ्या सोसायटीतल्या मुलांना मित्रांना सांगितलं की तुम्ही माझी पुस्तकं वाचू शकता. मग त्यांनी तिथं एक वही ठेवली. ही कुणी घेतली राजूनी पुस्तक घेतलं आज घेतलं. मग तो सांगायचा कधीतरी अरे तू 3-3 दिवस लावतोयस किंवा तू 3 महिने झाले ते पुस्तक घेऊन गेलाय वाचलेस की नाही. फीडबॅक पण द्यायचा तो. त्याला माहीत नव्हतं की त्याने किती जणांना वाचण्याची आवड लावली. वपू काळे पु ल देशपांडे इतकं त्याच्यात आम्ही वाचन केलं त्याच्यात. फास्टर फेणे त्यावेळेसची ती जी पुस्तकं होती विक्रम वेताळाची वेगळी पंचकथा इतकी वाचन केली. मग नंतर तिची आवड होती. मग आम्ही सगळ्या कादंबऱ्या वाचल्या. ययाती असो मृत्युंजय असो छावा असो खूप प्रचंड कादंबऱ्या वाचल्या. पण ह्याच्यातनं मला काय समजतंय दॅट नाव आय अंडरस्टँड द बेस ऑफ युअर क्रिएटिव्हिटी. म्हणजे तुम्ही म्हटलात तसं वाचन असेल तर आपोआप द सेम थिंग बिकम्स मोर क्रिएटिव्ह. हां म्हणजे तुम्हाला योग्य वेळी गायडन्स मिळतो त्याचा. अगदी. म्हणजे खूप वेळा प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी अडकलेला असतो. पण तुम्ही कुठं वाचलेला असाल किंवा कुठं काय वाचनामध्ये तुमच्या ह्याच्यात त्या सिमिलर काहीतरी इन्सिडन्स कुठंतरी गेला असेल तो तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला बरोबर गाईड करतं. बरोबर. अगदी. आणि तुम्ही तिथनं बरोबर मार्ग काढता. आणि हेच महत्त्वाचं आहे. बेसिकली जी लोक पुढं जातात आता हे सगळे मोठे आता तुम्ही अब्दुल कलामांचं बघा इतकं वाचन आहे त्यांचं किती पुस्तक. आता मी तुम्हाला सांगतो एक सहज मी रतन टाटांबरोबर खूप काम केलं. येस. त्यांच्या घरामध्ये आम्ही जेव्हा ते लेक हाऊसमध्ये त्यांचं स्वीट करत होतो तर मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये असं एक बुक रॅक केली होती आम्ही. प्रत्येक एवढीसुद्धा जागा नव्हती अशी भरलेली पुस्तकांची बुक रॅक होती. वॉर्डरोबमध्ये काहीच नव्हतं. मोठा वॉर्डरोब केला पण एवढासाच भरलेला होता. म्हणजे कपडे एवढेच. हा. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा गेलो काहीतरी दुसऱ्या कामासाठी असं 2 वॉल्स अजून ती पुस्तकं भरलेली होती.
म्हणजे माणसाची संपत्ती काय. खरं. त्याच वेळेस माझ्याकडे एक मी असं वाचलं की तुम्ही एखाद्याला जर गिफ्ट द्यायची असेल आणि ती त्याला व्हॅल्यू जर नको असेल, तिची व्हॅल्यू का, तर पुस्तक किंवा म्युझिक ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ही तुम्ही गिफ्ट द्यायला पाहिजे. हे कुठंतरी वाचण्यात आलं होतं माझ्या, ते तेव्हा तिथं रिअलाईज झालं. तेव्हापासून मी काय करतो, कुणी भेटलं की त्याला एखादं पुस्तक देतो किंवा पूर्वी मी ते CD यायच्या कॉम्पॅक्ट डिस्क, खूप वेगवेगळ्या म्युझिक मला आवडलं की त्याच्या CDज मी अशा लोकांना द्यायचो ऐकायला वगैरे. पण मी रतन टाटांबद्दल आता बोललात म्हणून, म्हणजे ही इज अ स्कूल ऑफ एथिक्स अँड प्रिन्सिपल्स. आणि मला असं वाटतंय की त्यांचा तुमच्या फक्त पर्सनल आयुष्यावर नाही पण तुमच्या कामावरती पण खूप इन्फ्लुएन्स झाला. आयुष्य कसं जगावं हे जर का शिकायचं असेल तर प्रत्येक माणसाने टाटा ग्रुपमध्ये काम केलं पाहिजे. रिअली? म्हणजे मला माहीत नाही, मी खूप म्हणजे माझ्या ते 87-88 साली मला पहिल्यांदा टाटा ग्रुपमध्ये कामाला बोलवलं होतं. त्यावेळेस काहीच नव्हतं, स्कूटर घेऊन बॅग घेऊन मी गेलो होतो एक छोटंसं रिसेप्शन डिझाईन करायला. तेव्हापासून आजपर्यंत मी काम करतो आहे टाटाचं. आजपर्यंत मी जर का समजा टाटा ग्रुप सोडून दुसऱ्या कुठल्या कंपनीत कदाचित काम करत असतो तर कदाचित एवढा एथिकल नसतो. मगाशी एवढंच तुम्ही सांगतो. बोलता बोलता लायसन्स सॉफ्टवेअर म्हटलात. आमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला सांगतो की बाकी काय केलं नाही तरी तुम्हाला हे प्रेमाने आम्ही सांगू शकतो आणि आम्ही ठणकावून सांगू शकतो की आमचे ऑर्गनायझेशन खूप एथिकल आहे. मी मुलांना पण कॉलेजमध्ये जेव्हा शिकायला जातो तेव्हा पण त्यांना तेच सांगतो की तुमचा फोकस तुमच्या क्रिएटिव्हिटीवर, तुमच्या डिझायनिंगवरती, तुमच्या प्रॉडक्टवरती पाहिजे. तर हल्ली थोडंसं आता प्रत्येक प्रोफेशनमध्ये काहीतरी थोडंसं, जसं हवा दूषित झाली आहे, प्रदूषण प्रत्येक तसं गोष्टी थोडंसं जीवनात, अंडरहँड. तसं काही ना काही प्रत्येक प्रोफेशन सुरू झालं आहे. परंतु असं नको व्हायला एक दिवशी आमच्या प्रोफेशनला. आमचं प्रोफेशन आजही रिस्पेक्टेड आहे. जर रतन टाटांबद्दल बोलतोय, सरांबद्दल, त्यामुळे मला अजून एक साम्य दिसलं की त्यांच्याकडे जसं आहे तसंच आय गेस तिकडनंच ते आलंय की काय, की तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा पेमेंटसाठी कधी कोणी चक्रा मारत नाही. नाही, हे पूर्वी आम्ही कसं करायचो की मला डिझायनिंगला टेलकोत बोलवायचे खूप वेळा ती लोक. तर मी म्हटलं अरे बाबा, आम्ही काय एम्प्लॉई आहे का तुमचं? तुम्ही कधी फोन करणार, तुम्ही सांगणार इथले कर्टन सिलेक्ट करायचे, तिथे फ्लोरिंग अख्खं बदलायचं आहे, ह्या स्टॅच्यूच्या इथं डेकोरेशन करायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस मी ते बिल नाही रेज करू शकायचो, त्यांच्या त्या सिस्टीम्स कॉम्प्लिकेटेड होत्या सगळ्या. तर मग तिथे यज्ञेश्वरन म्हणून एक फार म्हणजे असं मी म्हणत स्पिरिच्युअल माणूस होता. बरं. ते कन्स्ट्रक्शन आणि CPAD डिव्हिजन हेड करायचे. तर त्यांनी एक सजेस्ट केलं, यू डू वन थिंग, एक छोटी कॉन्ट्रॅक्ट तिथं घ्यायला लाग. ही कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागला ना की तुझं एक रुटीन चालेल, तुझी माणसं येत जातील, तुला 2 पैसे मिळतील आणि मग आमचंही काम होऊन जाईल. स्ट्रगल करत होतो आयुष्यात, मला पुढं जायचं होतं. तर ते तिथं शिकवलं. तर एक दिवशी टेल्कोनी सगळ्या वेंडर्सना बोलवलं. त्याच्या अगोदर आमच्याकडनं एक फॉर्म लिहून घेतला की तुम्हाला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, तुम्ही येता का इथं, किती वेळा येता का. आणि आम्हाला सगळ्यांना मस्त तिथं नाश्ता दिला, चहा दिला आणि सांगितलं उद्यापासून तुम्ही कुणी यायचं नाही. मग त्यांनी स्ट्रॅटेजी सांगितलं की 80% लोक इथं पैसे मागायला येतात, त्यातले 20% लोक, फक्त 7% लोक इथं फक्त कामाच्या डेव्हलपमेंटसाठी, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी किंवा दुसऱ्या काही कामासाठी येतात. बाकी सगळे रुटीन कामासाठी येतात. हे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केले आहेत तुमचे. तुम्हाला पैसे तुमचं जे तुमचं GRN बदलं की तुमच्या याच्यात जर पेमेंट टर्म 30 डेज असतील तर तुम्हाला 28 डेला तिथं DD तुमच्या रजिस्टर पोस्टने येईल. तर किती लोक असं काम करतात? हे जेव्हा शिकलं तेव्हा म्हटलं आपण का हेच करत बसायचं. पुढच्यानी फोन करायचा, एखादा यायचा आपल्याकडे, मग तो येऊन बसतो, म्हणतो कैसा आहे, मग त्याला चहा पाजा, आपले 10 मिनटं आयुष्यातले वाया घालवा. जे आपण प्रॉडक्ट करायचे नव्हतं, आज ना उद्या पैसे द्यायचेच आहेत, मग देऊन टाका. आणि त्यात माझे वडील पण कारणीभूत आहेत. माझ्या वडिलांनी एक आयुष्यात कधी कुणाचे पैसे ठेवले नाही. मी त्यांच्याबरोबर म्हटलं 10वीपासून कामाला होतो त्यावेळेस ते इलेक्ट्रिसिटी, टेलिफोनचे बिल्स यायचे, ते 2-2 महिन्याची बिलं यायची आणि नंतर त्याला 1 महिना बिल द्यायला वेळ असायची. ते बिल आलं की ते लगेच चेक लिहून फाडून येतं नाही. मी म्हणायचं वेळ आहे ना, विसरलो आपण, काय केलं, पैसे नाही आहेत का आत्ता, कशासाठी प्रोलॉंग करायचे. एक आपल्या डोक्यामध्ये जर एक 50 कामं असतील तर 40 कामं हीच असतात, ही कम्प्लीट होत जातील ना, कशासाठी पेंडिंग ठेवायचं. सो दिस इज ऑल्सो द रिझन की तुमच्याबरोबर काम करणारे वेंडर्स वर्षानुवर्ष तुमच्या बरोबर आहेत. माझ्याकडं वेंडर्स आहेत म्हणा किंवा आमच्याकडं खूप लोक क्लायंट्स आहेत, वेंडर्स आहेत, वर्षानुवर्ष असोसिएट. सो दॅट स्पीक्स व्हॉल्युम्स अबाउट युअर प्रोफेशनल स्किल्स पण, एथिक्स पण, आणि सगळ्यात महत्त्वाचं रिलेशनशिप क्लायंट बरोबर म्हणा. म्हणजे तुमची ख्याती आहे म्हणून मी ऐकलंय हे. मला असं वाटतं, माझे एक मित्र आहेत मोती पंजाबी म्हणून रामा ग्रुपचे, ते एकदा बोलता काय म्हणले माहिती का, आपण पैसे देतो लोकांना, उपकार करत नाहीये. खरंय, त्यांचे पैसे आहेत ते,
त्याचं तर म्हणणं असं होतं की माझ्या साईटवरती कुणी काम केलं तर त्यांनी हात धुवायच्या अगोदर मी त्याला पैसे द्यायला पाहिजेत. असं हे शिकायला मिळतं आपल्याला. लोकांचा अप्रोच, लोकांचं हे, मग आपण जो चुकीचं करतोय त्याला फॉलो करण्यात काय अर्थ आहे? खरंय, पण अगदी बरोबर आहे. देऊन द्यायचे तर ते वेळेवर का नाही द्यायचे? म्हणून ते तुम्हाला के सरांचं सांगत होतो ना मी, हां. तर असाच आता पूर्वीच्या काळी काय असायचं की आता अमय आणि अमिताला फिरायला घेऊन जायचं, तर त्यांना घेऊन जायचं म्हणजे साईटवर जायचं. ते एकदा असंच तेलकोत काहीतरी काम चालू होतं, तिथं बहुतेक मर्सिडीज बेंचचे बंगले चालले होते माझे सगळे ते. तर केनी खूप पाहिलं, छान बघितलं आणि मला काय म्हटले माहिती आहे का की व्हॉट अ स्वीट बॉय. मग मला त्यांनी बाजूला घेऊन सांगितलं, सी, ट्रीट हिम ॲज अ गॉड टिल ही इज ॲट द एज 5. लहान मुलाला लहान 5 वर्षापर्यंत त्याला देव मानायचं असतं. बर देव येतो तुझ्यासाठी. बर 5 to 15 ही इज अ स्लेव. रिअली? 5 to 15 ही इज अ स्लेव. आफ्टर 15 ही मस्ट बी युअर बेस्ट फ्रेंड. आय कॅन सी नाउ. ते सांगितलं, ते मी बऱ्यापैकी अंमलात आणलं. आणि सर, तुमच्या वेळेस म्हणजे साधारण तुमच्या पिढीच्या वेळेस हे खूप कॉमनली ऐकलं जायचं की कामाच्या नादात मुलं कुठे मोठी झाली कळली नाहीत. पण तुमच्या बाबतीत ते अजिबात तसं नाही झालं. नाही, हाऊ डिड यू मॅनेज? म्हणजे पेरेंटिंग हा जॉब कसा मॅनेज केला तुम्ही स्ट्रगलच्या काळात? मी तुम्हाला सांगितलं ना, ते मी एक ते राजन आहेत त्यांचे ते त्यांचा एक छोटासा पॅरेंटिंगवरचा कोर्स केला. खूप गोष्टी त्यांनी सांगितलं मुलांना, हे सांगायचं ते नाही सांगायचं. मला काहीच कळालं नाही. एक गोष्ट मला त्यांची कळाली, ती मी डोक्यात घेतली आणि ती पाळली, की पॅरेंटिंग कॅनॉट बी डेलिगेटेड. सर, आय वुड से आजचा हा सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन आहे. हा, तर त्यामुळं आज जर तुम्ही बघितलं तर आता आज आम्ही 32-33 वर्षाचा आहे. रोही पण आता बोथ आर मॅरिड. निधी आहे आमची, ओम आहे आमचा, हे सगळेजण आहेत. पण आत्ता मला माहिती आहे की आत्ता अमय काय करतोय, निधी काय करते, रुई काय करते, अमिता काय करते. आमचा जो कनेक्ट आहे तो त्या ह्याच्यात आम्ही बांधून ठेवलेला आहे. नाही, आपण म्हणतो तसं फक्त व्हॉट्सॲपवर फॅमिली ग्रुप बनवण्यात पॉईंट नसतो. टू बी इन टच इज मोर इम्पॉर्टंट. हा, म्हणजे टचपेक्षा केअर. आणि इन टच विथ इच अदर्स इमोशन. कसं आहे की आता माझ्या वडिलांबरोबर मी खूप वेळा नसतो, कधी नसतो. माझी आई तर नेहमी म्हणायची कुठेही असली तरी, हाय राजू आहे माझा. हा एक बॅक ऑफ द माइंड एक आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. आज मला समजा उद्या माझे मित्र म्हणतात की कुठं तू समजा काय झालं, कुठं अडचणीत आला, कुठं पडला काय, तर तू कुणाला फोन करशील? तर म्हटलं मी पहिला अमयला फोन करेल, मी कुठल्याही स्थितीत असो. दॅट्स अमेझिंग. हां, कारण बेसिकली त्याला माहिती आहे मी काय करतो आणि काय नाही करतोय. सर, आपण मुलांबद्दल बोलतोच आहोत, तर आता तुम्ही म्हटलात तसं यॉर्स इज अ फॅमिली ऑफ डिझायनर्स, आणि राईटली सो. पण मला काय उत्सुकता आहे माहिती आहे का, की आपल्या प्रोफेशनमध्ये आपली मुलं आपल्याबरोबर काम करायला लागली तर डज इट हेल्प का कधी कधी डोक्याला ताप पण होतो? मी म्हटलं ना तुम्हाला की इट डिपेंड्स ऑन हाऊ यू टेक युअर लाईफ. हा. ताप नाही म्हणता येत त्याला. हा ॲप्रोच वेगळा असतो. मुलं शिकून आलेली असतात, ते वेगळ्या गोष्टींनी शिकलेले असतात, त्यांच्याकडे वेगळे पंख असतात, वेगळा ॲप्रोच असतो. आपल्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असतो, पण त्याचबरोबर आपल्याकडे एक रिजिडिटी आलेली असते की नाही, दिस इज राईट, दिस इज राईट, दिस इज द वे टू डू. ह्याला कुठेतरी ब्रेक व्हायला पण लागतं, ह्याला कुठेतरी वेगळी गोष्ट पण द्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या इनप्रॅक्टिकल गोष्टीला कुठेतरी बांध पण घातला पाहिजे, अदरवाईज ते पाणी पण कुठेतरी व्हायला नाही पाहिजे. तारेवरची कसरत आहे. ह्या 2 गोष्टी जर आपण मॅनेज केल्या तर मला असं वाटतं की हे खूप छान केमिस्ट्री जमते याची. अगदी अगदी. कारण त्याच्यात कसं असतं की आर्किटेक्टला एक असं म्हणतात, मला माहीत नाही, की एक डिफरंट काइंड ऑफ अ इगो असतो एक छोटासा, की माझी क्रिएटिव्हिटी, माझं हे, त्याला त्यांचं सगळ्यात ते त्याचं सर्वस्व असतं त्याचं ते. आणि ते जे असतं त्याला ते कुठं धक्का लागून देत नाहीत. मग कित्येक वेळा खूप लोक क्लायंट पण सोडून देतात, खूप लोक साईटवरती पण नाही हे होणार नाही म्हणून काहीतरी हे करतात. पण ह्याचा जो आहे ना, हा मिक्स कसा केला पाहिजे हे पण डिस्टर्ब व्हायला नाही पाहिजे. ते ह्याला थोडा वेळ लागतो, पण ते होतं नक्की. सर, मुलांसाठी सोडून जाताना राजीव शाह विरासतमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय सोडून जातील? बेसिकली तुम्हाला खरं सांगू का मी, की मुलांना काय द्यायचं असतं तुम्ही, हे सोडून काय एक्सपेक्ट असतं मुलांना तुम्ही देणं. तुम्ही कितीही पैसे दिले त्यांना, कितीही तुम्ही नेम दिलं, फेम दिलं, काही केलं, जर का समजा ते केपेबल असतील तर त्याची गरज नाही आहे त्यांना. ते त्याच्यापेक्षा मोठं जग क्रिएट करू शकतात. आणि केपेबल नसतील तरी गरज नाही आहे, कारण ते चुकीच्या पद्धतीने वापरणार आहेत. अरे बापरे. त्यामुळे तुम्हाला मुलांना काय द्यायचं आहे तुमच्या, तर फक्त आणि फक्त संस्कार.
सुपर. त्यांना व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग हे जेव्हापर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमची पॅरेंटिंग काम करायला पाहिजे. त्यांना एकदा तेवढं जजमेंट आलं की दिस इज राईट दिस इज रॉंग, येस, मग तुम्ही जावा ते वामवृक्षाश्रमाला. सो मनी इज अ व्हेरी सेकंडरी विरासत टू लिव्ह फॉर युअर मनी किड्स. बेसिकली पैसे पाहिजेत, पैसे नकोत असं मी म्हणणार नाही. कारण आजकालच्या काळात कसं आहे की प्रत्येक गोष्ट ही पैशाने तुम्हाला आनंद म्हणा किंवा सुविधा मिळतात तुम्हाला, पण पैसे किती पाहिजेत हे लोकांना कळत नाही. पैसे किती पाहिजेत तर मी माझं जे आयुष्य आत्ता जगतो आहे त्या ह्याच्यामध्ये मला कधी असं वाटलं नाही पाहिजे की मी हे करतो आहे हे मला पैशामुळे हे करता येत नाही. मला इच्छा झाली की नाही मला इथं फिरायला जायचं आहे तर मग आत्ता पैसे नाहीत मी परत पोस्टपोन करेल. मला एखादी कुठल्याही गोष्टीची माझ्या मनात इच्छा झाली तर मी करू शकणार नाही असं नाही व्हायला पाहिजे. इतकेच पैसे पाहिजे, दॅट मच मनी इज इनफ मनी. त्याच्या पुढचे पैशाचं काही काम नाही तुम्हाला. सुपर. पण खरं सांगायला तुमची जी लेगेसी म्हणतो आपण ती अमेयच्या म्हणजे तुमच्या मुलाच्या कामातून पण दिसते. म्हणजे आय एम कमिंग बॅक टू युअर प्रोफेशन. सो अमेयाचा जो स्टार्टअप आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं. हां म्हणजे बेसिकली बिकॉज इट इज यू ट्राईंग टू मेक द आर्किटेक्ट रीच द एंड युजर. ते मी नाही काय, हे सगळं इट इज हिज बेबी, हिज थॉट्स, ही इज वर्किंग ऑन दॅट अँड ही इज वर्किंग हार्ड ऑन दॅट. आता कसं होतं की कुठल्या गोष्टीला आपल्याला वाटतं की इतकी सोपी आहे, आत्ता होईल नंतर होईल, पण त्याला तो एफर्ट्स तर खूप घेतो आहे. सो ही हॅज स्टार्टेड वन स्टार्टअप कॉल्ड विसावा. तर त्यावेळेस त्याने एक डोक्यात विचार आणला सहज की म्हटलं हे मी जे तुम्हाला 4 प्रोफेशन सांगितले, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, लॉयर आणि आर्किटेक्ट, तर कॉमन मॅनला 4 पैकी कुठले प्रोफेशन माहिती आहेत तर सगळ्यात पहिला डॉक्टर माहिती आहे. अगदी भांडणं होतात, हे होतात, कोर्ट, लॉयर ते पण माहिती आहे. आत्ता आपल्या गव्हर्नमेंटने सगळं हे केले त्यामुळे त्याला पॅन कार्ड हे वगैरे त्याच्यासाठी थोडासा पर्याय नाही आता सीए शिवाय. चार्टर्ड अकाउंटंट पण माहिती आहेत. Yes. आर्किटेक्ट कुणालाच माहित नाही. तेच ना. एखाद्याला साधं घर बांधायचं आहे तरी ते घर बांधायला त्यांना जी काय सपोर्ट लागतो, जे काय नॉलेज लागतं ते पण त्यांच्याकडं नसतं. ते कुणाकडनं घ्यायचं तेही त्यांना माहिती हो नसतं. ना. मग ते कॉमनली आपले असे शोधत असतात. विचारत बसतात. हां, तर हे त्यांनी कामाईने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे आत्ता आणि इट इज अ पेटंटेड ॲप. वाव. आत्ता त्यांनी ते भारतातल्या काही साधारणतः थोडे रिजन्स पकडलेत, महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ असो, लेह असो, असे थोडेफार एक 50% भारत पूर्ण केलेलं आहे. की तुम्हाला घर बांधायचं आहे तर तुम्ही काय करायचं, तुम्ही तुमच्या त्या जागेवर जायचं प्लॉटवर आणि जेवढं आहे ते घर बांधायचं ते फिरायचं किंवा तुम्ही त्याच्यात लिहून पाठवायचं की मला 40x50चं घर बांधायचं किंवा 30x60चं घर बांधायचं आहे. त्या लोकेशनला जायचं म्हणजे त्या GPS लोकेशनमध्ये त्याचं लोकेशन कळतं, त्याची जिओग्राफिकली कंडिशन कळते की तिथं स्लोप आहे का काय आहे, त्याच्या बाकी कॉन्टेक्स्ट कळतो की तिथं काय काय मटेरियल अवेलेबल आहे काय नाही आहे, तिथं वेदर कसं आहे, कशा टाईपची घरं तिथं सस्टेन करू शकतात. आणि द मुवमेंट यू टेक त्याच्यात तुम्ही त्याचे 4-5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यात तुम्ही फीड केलं की माझं बजेट असं आहे, माझं असं आहे तसं आहे, की तुम्हाला एक रफ कट लगेच घर दिसतं, तुमचं इमिजिएट घर दिसतं. पण तुम्हाला असं वाटलं की नाही माझं बजेट थोडंसं अजून जास्त होईल, तुम्ही बजेट बदललं की लगेच घरातलं हे बदलतं. म्हणजे समजा पत्रे असतील तर कौलं येऊन जातील लगेच. समजा साध्या कुठल्या लोखंडी खिडक्या असतील तर कदाचित ॲल्युमिनियमच्या येतील किंवा लाकडी येतील त्यांच्या त्या ह्याच्यात त्या लोकेशनला जे काय सूट असेल अशा पद्धती. बरोबर आहे. असं ते क्रिएट होतं त्याचं. आणि ते क्रिएट झाल्यानंतर इफ यू रजिस्टर इन दॅट ॲप तोपर्यंत सगळं फ्री येते. काय किरकोळ पैसे त्यांनी घेतलेले ते केल्यानंतर यू गेट एंटायर BOQ ऑफ युअर दिस थिंग. टोटल ड्रॉइंग्ज येतात, स्टँडर्डाइज ड्रॉइंग येतात. कदाचित तिथला स्टाटा बघितला नाही म्हणून ते स्ट्रक्चरल ड्रॉइंग तेवढं परफेक्ट नसेल ते, पण जनरल असं घर करायला काय लागतं अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे तो जो काम करणारा माणूस आहे त्याला माहिती आहे मला प्रिंटपर्यंत काय काय खर्च आहे, एवढं सिमेंट लागणार आहे, एवढं स्टील लागणार आहे, एक्स्कवेशनला एवढं लेबर लागणार आहे, एवढी वाळू लागणार आहे. त्यामुळे तो प्लॅन करू शकतो आणि मग गणित चुकत नाही. तर खूप अडचणी येतात. ह्या लोकांना कळत पण नाही. कुठल्या तरी माणसाच्या याच्यावरती असते ह्याचं 5 लाखाचं घर झालं आहे, माझं 5 लाखाचं बजेट होतं, ते 8 लाख कधी होतं कळत नाही. ह्या 3 लाखासाठी त्यांना खूप त्रास होतो नंतर खूप ते त्रास सगळं. त्याच्यात पुढचं म्हणजे आता तो डायरेक्टली तुम्ही यू कॅन ॲड धिस विथ प्रधानमंत्री आवास योजना. तुम्ही डायरेक्ट त्याला रजिस्टर होणार म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात येतील. त्यानंतर ही इज क्रिएटिंग वन इकोसिस्टीम की समजा मला इथं घर बनवायचं आहे तर ह्या घराला काय मला पाहिजे, त्या घराला इथं
मला सप्लायर कुठले आहेत, मला आता समोरचं जाताना माहिती आहे, पण तिथे कोपऱ्यात एखादा चांगला असेल तर इथे आजूबाजूचे 10 सप्लायर्स मला कळतात, आजूबाजूचे 10 Local. लोकल मला जवळ आहेत असे हो 10 कॉन्ट्रॅक्टर कळतात त्याच्यात त्या ॲपमधनं. त्यांना कळतं की ह्याला घर बांधायचं म्हणजे त्यांनाही कॉम्पिटिशन येते. अशा हिशोबाने एक इकोसिस्टीम त्यांनी केलेली आहे तिथं. सुपर्ब. हां, आणि असं तो त्याचा प्रयत्न आहे की कॉमन माणसाला, म्हणजे आता मग उद्या त्याला गोठा बांधायचा असो, त्याला शेतीतली कुठं घर बांधायचं असो, कुठं गोडाऊन असो, कुठं छोटं वर्कशॉपची शेड असो, Lovely. सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. हे याला म्हणतात लेगेसी. आणि आम्हाला कसं आहे, आम्हाला खूप आनंद वाटतो. निधीसुद्धा आमची ग्राफिक डिझायनर आहे. Yes. तिने MIT मधनं ग्राफिक डिझायनिंग केलं, मग नंतर तिने लंडनमधनं मास्टर्स केलं. लग्नाच्या आधी ती, म्हणजे लग्न झाल्यापर्यंत, नंतर पण ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होती. आता बाळं वगैरे त्या ह्याच्यात ते आलं गॅप पडल्या ओघाने. आता. हां, रुई आमची खूप चांगली डिझायनर आहे. तिला खूप अवॉर्ड्स मिळालेले आहेत, खूप ठिकाणी ती पब्लिश झालेली आहे. वा. हां, ती आत्ता अमेरिकेत आहे. ओम म्हणून जावे आमचं आहे. सो मगाशी तुम्ही म्हटलात तसं संस्कार घडवा, एव्हरीथिंग एल्स विल फॉलो. हे तर मला Lovely. सो आपण आत्ता कॉमन मॅनचा विचार करत होतो, म्हणून त्या अनुषंगानेच हा प्रश्न विचारते आहे. अ कॉमन वुमन्स ऑब्झर्वेशन. आपण मगाशी म्हटलो तसं कुठली आई मुलाला 9 महिने पोसते, मग जन्म देते, संस्कार घडवते, मोठं पण बऱ्यापैकी आई करते. आय विल नॉट बी पार्शियल टू मदर्स, पण सांगायचा हेतू काय, शेवटी मिडल नेम वडिलांचं लागतं आणि हे अनफेअर आहे असं मला वाटतं. समथिंग सिमिलर हॅपन्स टू यॉल. म्हणजे आम्ही जेव्हा एक खूप मोठी स्कीम बघतो, सुंदर स्कीम आहे, अनफॉर्च्युनेटली मोस्ट ऑफ द टाइम्स तिथे बिल्डरच्या नावाखाली आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनरला क्रेडिट दिलेलं नसतं, इतकं की त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेल्यावर ब्रोशरवरती सुद्धा आर्किटेक्टचं नाव नसतं. व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? नाही, बेसिकली हे काय माहिती आहे का, आमचं प्रोफेशन भारतामध्ये अजून मॅच्युअर्ड नाही ह्याला असं मला वाटतं. बरं. आम्हीच स्वतःला आम्हाला रिस्पेक्ट घेत नाही आहे. आमचं खरोखर खूप रिस्पेक्टफुल प्रोफेशन आहे. परंतु काय होतं माहिती आहे का, की आम्हालाच कळत नाही की आमची वर्थ काय आहे. ॲब्सोल्युट. जर हे डिझाईन मी केलेलं आहे तर ह्या डिझाईनला माझं नाव लागलंच पाहिजे. तुम्ही जगात कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात जावा, इवन तुम्हाला गाईडसुद्धा सांगेल की ही जॉनची बिल्डिंग आहे, ही मायकलची बिल्डिंग आहे, म्हणजे त्या आर्किटेक्टची. हा, तो सांगणार नाही की हे सुप्रीम बिल्डर आहे का, हा कुठला हा बिल्डर आहे. करेक्ट. तर ही जी पर्टिक्युलर गोष्ट आहे ही तिथल्या आर्किटेक्टनी स्वतःला तिथं स्पेसिफिकली सांगितलेली आहे. पण हे कधी होतं माहिती आहे का, की ज्यावेळेस तुम्ही पोट भरलेलं असतं, अन्न वस्त्र निवारा हे तुमचं सगळं संपलेलं असतं. आत्ता कसं आहे, आपली ट्रान्झिशनमधली अर्थव्यवस्था आहे. एक स्टेज नंतर तुम्ही बघा की प्रत्येक पण मी एक बिल्डिंगचं खूप छान वेगळं काम केलं होतं काय, आणि त्या बिल्डरला सांगितलं होतं की नाही, मला जर डिझाईन करायची असेल तर तिथं आमच्या कंपनीचं नाव पाहिजे. त्यांनी लावलेलं आहे तिथं. एका बिल्डरनी तर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की ब्रोशरमध्ये आयडिएटर्स म्हणून माझा फोटो आणि त्याचं सगळे डिटेल्स दिलेले आहेत. Good. फार मोठी आणि फार वेगळ्या लेवलची स्कीम होती ती. राईट. आणि हे मी सांगतोय ते आत्ताचं नाही, मी हे 2000-2004चं वगैरे सांगतोय. सो आहेत एक्सेप्शनल बिल्डर्स. आपण मागायला पाहिजे, सर, आपण मागायला पाहिजे की मला इन शॉर्ट स्वतःची किंमत स्वतःच ठरवली पाहिजे. हा, म्हणजे ज्यावेळेस असं लक्षात आलं, जगभर फिरतोय मी आता, खूप फिरलो, खूप ठिकाणी जातो आणि आवड आहे त्याची. त्याच्यात शिकायलाही खूप मिळतं, आनंदही खूप मिळतो. तर ह्याच्यात हे शिकायला मिळालं की तिथले आर्किटेक्ट त्यांना व्हॅल्यू घेतात. आमच्या इथं कसं आहे की एखादी समजा तुम्ही माझ्याकडनं काम करून घेतलं आहे, अजून मी एकाकडनं काम करून घे, असं काही नाही आहे. प्रत्येकाचा ॲप्रोच वेगळा आहे. नो डिझाईन इज राईट और नो डिझाईन इज रॉंग. तुम्हाला काय आवडतं आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते आवडतं, पण मी पण एफर्ट्स घेतलेले आहेत त्याच्यावर. तर असं नको व्हायला की मी निग्लेक्ट झालो आहे, जे थोडंसं भारतात होऊ शकतं. बाकी देशांमध्ये जे प्रगत देश आहेत, डेव्हलप कंट्री, तिथं होत नाही. तिथं आताही भारतात आता कमी व्हायला लागलं तसं. तो रिस्पेक्ट वाढायला लागला, पण रिस्पॉन्सिबिलिटी वाढायला लागली. तिथल्या लोकांना पण खूप रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे समजा एखादी गोष्ट बिल्डिंगमध्ये चुकीचं कन्स्ट्रक्शन झालं तर आर्किटेक्ट इज रिस्पॉन्सिबल. आपल्या इथं तसं नाही. आत्ता आम्ही जेव्हा ही जबाबदारी घ्यायला लागूत ॲज अ डिझायनर, की इंटिरियर डिझायनिंग करताना मी स्ट्रक्चरमध्ये काही करत नाही, मी आर्किटेक्ट आहे, मी डिझाईन करताना कुठल्याही बायोलॉजला कुठलाही नाही, म्हणजे त्याचं कुठला मिस इंटरप्रिटेशन करत नाही. म्हणजे क्रेडिट हवंय तशी रिस्पॉन्सिबिलिटी पण घ्यायला घेतली पाहिजे. तुम्ही जावा ना आता कुठल्याही युरोपियन कंट्रीमध्ये जावा, असं कटर्निक आपल्यासारख्या सगळ्या बिल्डिंग लाईनीत असतात, आपल्या इथं नसतात तशा.
नवीन बिल्डिंग्स. बरोबर. जुन्या बिल्डिंग तर आहे, पुढं मागं असू शकतील, डेव्हलपमेंट चालू आहे, पण जिथं नवीन बिल्डिंग आहे, चंदीगडला जावा, लाईनशीर कट आहे असा, प्लॅन सिटी आहे इंडिया. करेक्ट करेक्ट. तर क्रिएटिव्हिटी आहे या फील्डमध्ये, खूप सारा आनंद आहे तुमच्या बोलण्यातनं, तो जाणवला सुद्धा. पण कुठल्याही प्रोफेशनमध्ये बिगिनर्सना प्रवास खडतरच असतो. बिकॉज अनफॉर्च्युनेटली आपल्या कंट्रीमध्ये तरी डिग्री मिळते पण ऑन्टरप्रेनरशिप कोणी शिकवत नाही. सो आय वुड लाईक यू टू अड्रेस की तुमच्या प्रोफेशनमधल्या बिगिनर्सचे काय चॅलेंजेस असू शकतात आणि ते कसे ओव्हरकम करावेत. म्हणजे इन शॉर्ट विचारायचं झालं तर आर्किटेक्टनी किंवा इंटिरियर डिझायनरने डिग्री घेतल्या घेतल्या पहिलं काम काय करायला पाहिजे? माझ्या मते काय माहिती आहे का, की हल्ली तुम्हाला इक्विप्ड पाहिजे, इक्विप्ड व्हायला पाहिजे. एखादं विमान जेव्हा टेक ऑफ करतं, आपल्याला काय वाटतं विमान आलं आणि टेक ऑफ केलेलं आहे, पण त्याच्या अगोदर त्याच्या अख्ख्या सिस्टीम सगळ्या चेक होतात, त्याच्या सगळ्या बाकी सिक्युरिटी सगळ्या चेक केल्या जातात, फ्युएल चेक केलं जातं, तिथल्या इन फ्युचर येणाऱ्या क्लायमेटिकच्या सगळ्या, म्हणजे समजा आता 2 दिवस कुठं ते अडकलं विमान, तर ते जेवणापुरतं तेवढं आहे का, लोकांचं सर्व्हाइव्ह कसं होईल, एखादी गोष्ट तुटली, ह्या सगळ्या गोष्टी रेडी केल्या जातात, तर मग ते रनवेवर येतं. त्याच्या अगोदर जर रनवेवर आलं ते विमान तर काय मेस होईल हे फक्त तुम्ही विचार करा. असं हल्ली होतंय थोडंसं, आपण पूर्ण इक्विप्ड नसतो. हाफ हजार्ड एफर्ट होतो तर सुरुवात. त्यालाही कसं आहे, त्यालाही आपलं बेसिकली सिच्युएशन गरजेची असते. कारण काय होतं की 12वी नंतर 5 वर्ष आर्किटेक्चरल एज्युकेशन घ्यायचं आहे, तोपर्यंत तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत असतात. हो ना. नंतर त्यानंतर तुम्ही मास्टर्स करायला जाता, कुठेतरी इंटर्नशिप करता. हे सगळं केल्यानंतर तुम्ही अजून जर एक्सपेक्ट केलं त्यांच्याकडनं की 1-3-4 वर्ष तुम्ही काम करा, एक्सपिरियन्स घ्या. आणि सेम मेडिकल प्रोफेशनला पण आहे, त्यांचं करिअर खूप उशिरा चालू होतं. तुम्हाला तर खूप चांगलं माहिती असेल की म्हणजे 35 होते. हो, अगदी. बेसिकली नाव ओळखायला लागणं म्हणजे 35 मिनिमम व्हायला पाहिजे. काय राहिलं तोपर्यंत 2 मुलं झालेली असतात, हे असतं बाकी. त्या ह्याच्यात तुम्ही किती प्रोफेशनवर लक्ष देता, अशी थोडीशी अडचण आहे त्याला. पण ह्याला बॅलन्स करायला पाहिजे, हेच माणसाचं ॲक्च्युली काम आहे. तर पूर्वी काय करायचो आम्ही स्लम्स म्हणा किंवा एखाद्या अशा जुन्या अशा, आमचा एक तो ऑर्गनायझेशन तिथे एक सब्जेक्ट शिकवायला जायचं, त्याला आम्ही नाव दिलं होतं सब्जेक्ट प्लस म्हणून. आपली एज्युकेशन सिस्टीम खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. तुम्ही जर विचार केलात, हे सुंदर पिचाई, आत्ता कल्पना चावला, अब्दुल कलाम, हे कुठली नावं घ्या तुम्ही, आत्ता इंदिरा नूई, हे सगळं इंडियन एज्युकेशन सिस्टीमचे प्रॉडक्ट आहेत. अगदी बरोबर आहे, जे आज जगामध्ये टॉपमोस्ट लेवलला पोचून काम करत आहेत. बरोबर. पण मला तुम्ही सांगाल का, गॅरंटी द्याल की एखादा विद्यार्थी त्याच्या शैक्षणिक करिअरमध्ये पहिला आला तर तो लाईफमध्ये सगळीकडे पहिला येईल? नाही, गॅरंटी तर नाही. का नाही? तुम्ही एवढं शिकवताय त्याला, सगळे सब्जेक्ट शिकवताय, सगळ्या गोष्टी करून घेताय, मग का नाही? कारण तो एक सब्जेक्ट मिस आहे जो आपल्याकडे शिकवला जात नाही, तो आम्ही सब्जेक्ट प्लस म्हणून घेतला होता. त्याच्यामध्ये तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असते, तुमची ॲटिट्यूड असते, तुमची थिंकिंग असते, तुमची स्ट्रगल करायची ताकद असते. ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या थोड्या, ज्या सगळ्या तुमच्या इनर बिल्ट आहेत, ह्या तुमच्या चांगल्या व्हायला पाहिजेत. तेव्हा ते विमान रेडी आहे आणि तेव्हा ते विमान रेडी आहे. आणि ते नाही, त्याला तर कसं आहे की आमचं प्रोफेशन समाव, मॅडम तुमचे प्रोफेशन, की प्रत्येक दिवस आम्ही एक दिवस शिकलो नाही तर आम्ही बॅकडेटेड आहोत. ॲब्सोल्युटली. इतक्या गोष्टी नवीन येत आहेत, इतके टेक्नॉलॉजीज नवीन येत आहेत, इतके प्रॉडक्ट्स नवीन येत आहेत, इतके कन्सेप्ट नवीन येत आहेत, इतक्या क्लायंट्सच्या डिमांड्स नवीन येत आहेत. सिम्पल सांगतो, अगदी तुम्हाला इझिली लक्षात येईल. जेव्हा आम्ही आमचं डिझायनिंग चालू केलं होतं तेव्हा आपले फिलामेंटचे बल्ब, आपल्या त्या ट्यूब्स, फ्लोरोसंट ट्यूब्स असायच्या, आणि एक हॅलोजन बल्ब यायचे जे आम्ही डिस्प्लेला वापरायचो. टेक्नॉलॉजी बदलली, CFL ट्यूब्स आल्या सगळ्या, ती टेक्नॉलॉजी गेली, LED आलं, सगळं जग बदलून गेलं सगळं. पण स्पेशली तुमच्या प्रोफेशनमध्ये खूप झपाट्याने बदल होतोय. सो कीपिंग अपग्रेडेड, आय थिंक, इफ आय एम, अगेन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की तुम्ही देशभर भरपूर यंगस्टर्सना ग्रूम करता. नाही, वर्कशॉप्स म्हणजे खूप कॉलेजेस आम्हाला बोलवतात गाईड करायला मुलांना. इवन फॅकल्टीजला गाईड करावं लागतं. त्यांनाही कळत नाही की मुलांना कसं हँडल करायचं. बरोबर. त्यांनाच माहीत नसतं की काय माझा रोल आहे. हे करायला आम्हाला थोडेफार वर्कशॉप घ्यावे लागतात.
थोडंफार गायडन्स द्यावा लागतो त्यांना. ह्याच्यात जसं आमयनी लॉकडाऊनमध्ये एक विसावाचं जे बाळ जन्माला घातलं, तसं माझ्या आणि एक माझ्या मित्राच्या डोक्यात एक अशी कल्पना आली की एवढं आपण स्ट्रगल करतोय, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला माहिती नाही ते आपण करतोय. म्हणजे एक सिम्पल गोष्ट की आता मी एखाद्याला हायर करतोय, तर इंटरव्ह्यू कसा घेतला पाहिजे आणि त्या इंटरव्ह्यूमधनं मी त्याच्या कॅपॅबिलिटी जज कशा केल्या पाहिजे, ह्याचं नॉलेज प्रत्येकाला असतं का? नाही. मग सध्या इंटरव्ह्यू घ्या, त्याला वेळ घालवा, त्यांना घ्या, मग नाही 1-2 महिने सांगा नाही बाबा तुझं माझं हे जमत नाही आहे, हे नाही होतंच असं. हे काय अगदी आपल्याला पाहिजे एक्सपेक्टेड असं होत नाही. हा एक पॉईंट झाला. खूप काम आहे माझ्याकडं, पण मी फॅमिलीला वेळ देतो आहे का? मी मला वेळ देतो आहे का? माझा रोल मी सगळीकडे बॅलन्स करतो आहे का? हे पण महत्त्वाचं. खूप पैसे आहेत माझ्याकडं, मी खूप चांगलं प्रॅक्टिस योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करतो आहे का? अगदी. मी माझ्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज तेवढ्या हे करतो आहे का, की दिस इज नॉट एव्हरीथिंग इज माइन. ह्या गोष्टी शिकण्यासाठी, समजवण्यासाठी आम्ही एक सिरीज करायचं ठरवलेलं आहे की ज्याच्या योगे वी विल ऑल्सो टॉक विथ फ्यू पीपल हू मे बी हॅव बेटर एक्सपिरियन्स इन दॅट पर्टिक्युलर फील्ड. आणि मग त्यांच्याशी बोलून त्यातनं काही एक इन्साइट्स मिळाल्या तर त्या यंग जनरेशनला त्यातनं खूप चांगल्या गोष्टी कळतील. हे शिकणं महत्त्वाचं आहे. हे अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. साईटवरची सेफ्टी रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या काय आहेत? सामाजिक दायित्व. तुमच्या साईटचा वेस्ट कशा पद्धतीने युटिलाइज होतोय, जाऊन देतो द्या फेकून कुठेही. तसं नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण ट्रेन करत गेलो तर आपण एक चॅनलाइज करूत आपल्या सगळ्या गोष्टीला. आणि मग भारतातल्या सगळ्या इंटिरियर डिझायनर आर्किटेक्ट्सची उदाहरणं लोक देतील, सगळ्या जगभर राहतील. आय एम शुअर. हां, नक्कीच अगदी येईल तो दिवस, नक्कीच येईल. तर एक त्या छोटासा एफर्ट आम्ही हे करायचा प्रयत्न करणार आहोत. सर, सगळ्यात आयुष्यातली सॅटिस्फॅक्टरी अचीवमेंट कुठली? म्हणजे इट कुड बी युअर करिअर, इट कुड बी युअर पर्सनल लाईफ, पण तुमच्या मते कुठली? अनसॅटिस्फाईड हंग्री पर्सन ऑलवेज. वा. ज्या दिवशी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन येतं त्या दिवशी तुमची ग्रोथ थांबते. व्हेरी वेल सेड. पण काही इन्सिडेंट्स तुमच्या आयुष्यात असे झालेले असतात की त्याच्यावर जर का तुम्ही समजा एखाद्या गोष्टीचं मार्ग नाही तर तुम्ही काढलेत तर ते एक असं खूप आनंद वाटतो कधीतरी आपल्याला बघताना. हे फोटो बघण्यापेक्षा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. समाव एक साधारणतः 2016-17च्या आसपास मला एक अचानक त्रास सुरू झाला आणि माझ्या ह्या भागामध्ये प्रचंड दुखायला लागलं. इतकं दुखायला लागलं की 3-4-5 दिवसात, आठवड्याभरात मी झोपायचं बंद केलं. म्हणजे मी आडवा झोपायला लागलो की प्रचंड पेन यायचे. खूप डॉक्टर्स झाले, सगळ्या प्रकारचे सगळ्या थेरपीज झाल्या, खूप हे झालं, परंतु काही कळतच नव्हतं की काय होतं हे. आणि मी ते मग तो एक मेडिकल बेड हॉस्पिटलमध्ये असतो तो एक हायर केला होता. खूप पेनकिलर खायचो, खूप करायचो, पण काय मला कळायचं नाही. मला हे काय आयुष्य आहे आपलं, ते एवढं देवाने सगळं दिलं तर हे का असं आपल्याला. खूप दुःख व्हायचं. खूप चुकून जर का मी ह्यातनं बरं नाही झालं तर माझं आयुष्य हे नाही आहे, पण बरं झालं तर आय विल नॉट रिग्रेट दिस, असं काहीतरी करायचं. दिस विल बी अ लेसन. नंतर ॲटोमॅटिक मी बरं झालो. हॉस्पिटलच्या डिस्चार्ज यार्डमध्ये यू विल नॉट बिलीव्ह सगळे त्यांनी टेस्ट केले होते. अगदी पेट स्कॅन केलं होतं माझं की इथं काय कॅन्सर तर नाही आहे ना, काही नाही, पण काही रिझल्ट नाही झाला. आणि डिस्चार्ज यार्डमध्ये त्यांनी दिलं की कॅल्शियम अँड D3 डेफिशियन्सी. अरे बापरे. मी खूप प्रॅक्टिस केली आणि मी नंतर मनाली, लेह, खारदुंगला हा सायकलिंगचा जो वन ऑफ द टफेस्ट रोड आहे येस, तो मी कंप्लीट केला. त्यानंतर किलीमंजारोचा समिट केला मी. असं म्हणायला हरकत नाही दॅट यू हॅव स्केल्ड अ लॉट ऑफ पीक्स इन युअर लाईफ, खऱ्या अर्थाने सुद्धा. आणि आपण म्हटलो आत्ता तसं डिफिकल्टीज पण. ते डिफिकल्टी प्रत्येकाला येतात. आता त्याचा बाऊ किती करायचा हा आपल्याला माहिती असतो. म्हणजे आता तसं ते मगाशी मी तुम्हाला त्याचं असं तुम्हाला ट्रेकिंगची तर इतके अनुभव देईल. म्हणजे माणसाने आहे ना निसर्गाबरोबर राहायला पाहिजे. निसर्ग तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवत असतो, निसर्ग गोष्टी इतक्या सांगत असतो. आपल्याला असं वाटतं की मला खूप अक्कल आहे, मला खूप नॉलेज आहे, मी खूप माणूस खूप, तर तसं काही नाही आहे. म्हणजे त्याच्यातनं इतक्या गोष्टी छोट्या छोट्या कळत असतात. फक्त तुम्ही त्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. तर मला जर एखादं नवीन घर बांधायचं असेल किंवा एक नवीन साईट सुरू करायची आहे, तर आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनरची निवड करताना मी नेमकी कुठले ठोक ताळे पाळायला पाहिजेत, की म्हणजे हाऊ डू आय डिसाईड की दिस पर्सन इज राईट फॉर मी? मला तर संस्कृत माझं एवढं चांगलं नाही आहे, पण वेदांमध्ये लिहिलेलं आहे. बरं.
त्या वेदांमध्ये की आर्किटेक्ट म्हणजे विश्वकर्माचे जे देव आहे त्यांनी जे काय हे त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की आर्किटेक्ट कसा असावा. खूप वर्षापूर्वी म्हणजे मला हे माहीत नव्हतं. खूप वर्षापूर्वी मी एक ते लक्ष्मीनारायण चिवडा म्हणून एक डाटा म्हणून एक त्यांचा एक बंगला केला होता. तर त्यांच्याकडं ते त्यावेळेसचे ते शंकराचार्य वगैरे असे 40, 50, 100 पंडित आले होते. मोठी पूजा झाली होती. बरं. त्याच्यात मी त्यांना जेव्हा पाया पडलो काय तेव्हा त्यांनी ते संस्कृत श्लोक सांगितलं की आर्किटेक्ट कसा असावा, तो इतका छान दिसायला असावा, त्याचा हा असा विचार असावा, हे अशा गोष्टी असाव्या. कारण तो काम करतो म्हणजे तो त्याचं ती एनर्जी तुमच्या ह्याच्यात टाकत असतो. आय विल सिम्पली से की आर्किटेक्टचा रोल कसा असतो. तर तुम्ही बाहेर जेवायला जाता आणि तुम्ही घरी जेवता, काय फरक आहे? टेस्टमध्ये, आणि क्वालिटीमध्ये, आणि हायजीनमध्ये, सगळं आहे तिथं. हां. खूप क्वालिटी आणि ऑफकोर्स मोस्ट इम्पॉर्टंट कोण बनवतोय त्याच्या एनर्जीमध्ये. तीच महत्त्वाची गोष्ट आहे. तो माणूस पैसे कमवायला बनवतोय. अगदी तुमची आई तुमचं पोट भरायला आणि तुम्हाला आनंद व्हायला बनवते. ब्युटिफुल. तर तुम्ही जेव्हा तुमच्या मुलीसाठी काय करताय, माझी बायको जेव्हा माझ्यासाठी काय करते, त्याच्यातला तो जो एनर्जीचा भाग आहे त्या आर्किटेक्टनी तिथं टाकला पाहिजे. पुढच्या माणसाने काय बघायचं हां. तर खूप नेम फेम हे वगैरे असं काही बघू नका. तुमचा ज्याच्याबरोबर कनेक्ट छान जमतोय, जो तुम्हाला अंडरस्टँड चांगलं करू शकतोय, काय ज्याला तुम्ही मनमोकळेपणे बोलू शकताय आणि जो तुमचं मनमोकळेपणे ऐकून ते इम्प्लिमेंट करतोय, हा आर्किटेक्ट सगळ्यात तुमच्यासाठी चांगला. सुंदर. म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर डिस्क्रिप्शन तुमच्या प्रोफेशनबद्दल किंवा आर्किटेक्चर डिझाईनबद्दल मी कुठेही वाचलं नाही आहे, ऐकलं नाही आहे. कारण मी राजीव शाह या सिलेबसचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. बरं. त्याच्यामुळे मला जाणवलं की ओनली यू कुड हॅव सेड दिस. सिरियसली इट इज टू नाही, ब्युटिफुल. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा म्हणता ना हे काम माझं आहे, त्यावेळेस त्या कामाबरोबर नाही त्या माणसाबरोबर तुमची रिलेशनशिप होते. आज माझे वर्षानुवर्षाचे क्लायंट म्हणजे फक्त तुम्ही पर्सनल क्लायंट समजू नका, कॉर्पोरेट क्लायंटसुद्धा तेच आहेत. पण सर आत्ता तुम्ही एक खूप मोठं काय आपण म्हणतो ना की लाईफ सिक्रेट रिव्हील केला. आय वॉज अबाउट टू आस्क यू दिस की कसं काय वर्षानुवर्ष तुमचा क्लायंट तुम्हाला सोडून जात नाही. सो आय थिंक आत्ता दिलेल्या उत्तरातच हा गर्भित अर्थ होता. असेल कदाचित, ते मला माहीत नाही आहे. कदाचित मला लक्षात आलं की त्याला काय पाहिजे. मी नेहमी आमच्या ऑफिसच्या टीमच्या गोष्टीला एक सांगतो कुणालाही की मला काम का मिळतं तसं तुम्हाला इथं जर तुम्हाला प्रॉमिनन्सी पाहिजे असेल, आमच्याकडं आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कुणी जॉब सोडून समजा जात असेल, शिफ्ट करत असेल तर ते 2-3 गोष्टीच असतात. एक तर तो स्वतःचं चालू करून स्वतःचं प्रॅक्टिस करतोय, किंवा ती सिटी बदलतीये, किंवा काय प्रोफेशन बदलतंय थोडंसं, किंवा तिसरी गोष्ट त्याला माझा स्वभाव आवडत नाही आहे, मी खूप चिडचिड कधी कधी करतो, मला खोटा सहन होत नाही म्हणून. ह्या 3 गोष्टी असू शकतात. पण तो माणूस पैशासाठी माझं ऑर्गनायझेशन सोडून गेला असं तुम्हाला सापडणार नाही. बरोबर बरोबर. तर मी ह्या मुलांना काय समजून सांगतो, ह्यांना सांगतो की तुम्ही ऑर्गनायझेशनला हेल्पलेस करा. देअर शुड नॉट बी ऑप्शन. तुमच्याशिवाय दुसरा ऑप्शन नसेल ना तर ॲटोमॅटिक ऑर्गनायझेशन तुम्हाला पैसे देईल. खरंय. पण तुम्ही जर का 4 माणसांसारखं तुम्ही पण काम करताय तर त्यांना 4 आहेत ना ऑप्शन. तुम्हाला का ठेवतील? ठेवलं तरी तुमची व्हॅल्यू काय? त्यांना 4 पैकी 1 जण ठेवायचा, तुम्हाला ठेवलाय. पण तुम्ही जर त्याला हेल्पलेस केलं की व्हॉट ही इज एक्सपेक्टिंग त्याच्यापेक्षा मी एक्स्ट्राच देतोय, त्याच्या पुढच्या पावलाला आहे का नाही? ॲब्सोल्युटली. सेम कुठल्याही प्रोफेशनमध्ये जावा तुम्ही. Correct. म्हणून आम्ही हे मी लेअर कॉर्पोरेशनचं तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला सांगितलं की माझे सगळे क्लायंट मला शिकवतात. तर तो जो अमेरिकन होता तो इतका भारी माणूस होता. त्यांनी सांगितलं मला, होता इंडियन मॉल, अमर नाव होतं सरांचं त्या. त्यांनी मला सांगितलं आय वॉन्ट टू फ्रीज एव्हरीथिंग टुडे. म्हटलं आम्हाला तर ही सवय ना इंडियन डिझायनर आर्किटेक्टला की अजून ती बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चाललं आहे, तुला आत्ता पडदे पण सिलेक्ट करायचे आहेत, तू म्हणजे ते फिनिशेस सगळ्या गोष्टी A to Z सगळी लिस्ट करायचे. आमच्या दृष्टीने टास्क होतं. वी चॅलेंजली टूक इट, वी कम्प्लिटेड इट. देन वी रिअलाइज. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, त्यांनी ते सगळं ओके केलं, साईन केली. म्हटलं आता कुणी तुमचं बदलणार नाही ही गोष्ट. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मग तुम्हाला दरवेळेस ते घेऊन या, आता मी हे कुठला कलर लावू, कुठला अप्रूव्ह करू, ह्याचं फिनिश काय वापरू, हे करू, काही नाही. सगळं तुमचं हे पॅलेट तयार आहे. यू हॅव टू वर्क ऑन दिस, दिस इज माय सिग्नेचर. त्या दिवसापासून व्हॉट डेल्टा लर्न, भले कुठला क्लायंट डिमांडिंग असो नसो, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये
सगळ्या ड्रॉइंग्सचं एक बुकलेट तयार करतो, इन्क्लुडिंग द प्रॉडक्ट डिटेल्स, प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन, सगळे डिटेल ड्रॉइंग्स Day one ला. बिफोर द स्टार्ट एक्झिक्युशन, करेक्ट. आणि ते हँडओव्हर करतो. हां. नंतर आम्हाला काय विचारू नका. तो माणूस पण त्याला बदल करायचा असेल तर विचार करतो की अरे बदल करायचा का, हे सगळं रेडी आहे. मग त्याला सांगतो तुला हे काय, ही खुर्ची इकडे इथं घेता येईल तुला, हां. अवघड नाही. पण major त्याच्यामुळे changes. सिलिंग बदलल, हां. त्याच्यामुळे हे लाईटचा पॉईंट बदलेल, त्याच्यामुळे तुझं हे बदलेल. मग हे सगळं आपल्याला बदलत बसायचं काय सगळं हे. हां. म्हणून ते फ्रीज करायची फ्रीज सवय करायची तिथे गरज लागते. आहे आता. सर, तुम्ही नेहमी म्हणता की देव आपल्याला प्रत्येकाला 10 पैकी 2 गोष्टी कमी देतो. सो आय वॉन्ट टू नो की तुमच्या करिअरमध्ये किंवा आयुष्यात अशा कुठल्या 2 उणीवा आहेत आणि त्या तुम्ही कशा भरून काढल्या? मला असं वाटतं की बेसिकली देव आहे ना 8 तर नक्कीच चांगल्या गोष्टी देतो 10 पैकी. खरं आहे. लोक काय करतात, ह्या 2 गोष्टींना पकडून बसतात आणि 8 गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही जर 8 गोष्टीत रमलात तर त्या 2 गोष्टी दिसणारच नाही. आपण खूप वेळा व्हॉट्सअपवरती व्हिडिओज बघतो की ते शरीराने फिजिकली फिट नाहीत तरी ऑलिम्पिक्स करतात, पॅरा ऑलिम्पिक्समध्ये होय. स्विमिंग करतायत, रनिंग करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. त्यांनी त्याच्यावर तर धरून बसले असते की माझ्याकडे आता पाय नाही, मी स्विमिंग कसं करणार, तर नाही करू शकणार ते. तर तसं आपण पण आपल्या आयुष्यात विचार केला पाहिजे की आपण ह्या 8 गोष्टींवरती आनंद घ्यायचा का 2 गोष्टींवरती घ्यायचा. हां, 2 गोष्टींमध्ये रिग्रेट तुमचा कसा पाहिजे काही गोष्टींचा, की त्या रिग्रेटमध्ये तुम्ही शिकलं पाहिजे काहीतरी, की हे माझं चुकलं होतं तर मी आता इथून पुढे चुकणार नाही. काही गोष्टी आता तुम्ही बदलू शकत नाही. हे जर तुम्ही प्रोफेशनच्या बाबतीत म्हटलात मला, तर कामात इतका अडकून तल्लीन. गेलो होतो की रोज मी म्हटलं तसं सकाळी उठल्यावर 10ची लिस्ट असेल, संध्याकाळी झोपताना 20ची लिस्ट. बापरे. बरं आज तागायत आमच्याकडे असं झालं नाही की काल होतं त्याच्यापेक्षा काल एक्स कामं होती, आज आमच्याकडे X-1 आहे, असं आयुष्यात कधी झालं नाही. वा. त्यामुळे नेहमी कामं पण भरपूर, चॅलेंजेस भरपूर, कामं मोठमोठी वेगवेगळं, आणि त्यात मजा पण करायची आहे, ट्रेकिंग करायचं आहे, फॅमिली बघायची आहे, पैसे पण सांभाळायचे, सगळ्याच गोष्टी करायच्यात, आनंदही घ्यायचा आहे खरं आहे. आणि कामही करायचं आहे. अशा ह्याच्यात काही गोष्टी मला जमलेल्या नाहीत, त्या म्हणजे एक सगळ्यात डॉक्युमेंटेशन मला जमलं नाही माझ्या प्रोजेक्टचं. जे काही छान प्रोजेक्ट झाले की ज्याच्यामध्ये मी लोकांना माहिती झालो आणि ज्याच्यावर आजही लोक म्हणतात अरे वो 30 साल पहले आम्हाला घर बनाया था, हमारा शोरूम बनाया था, वो आज भी जबरदस्त है, वो आज भी ऐसा. खूप बरं वाटतं ऐकून, पण त्याचं काहीच नाही आहे माझ्याकडं. त्यावेळेसचे ड्रॉइंग आम्ही नीट ठेवलेले नाही, त्यावेळेसचे काही फोटो तर काढूच टाकायचो नाही. तो एक जरा एक रिग्रेट वाचतो. अवॉर्ड्सला आम्ही जास्त लक्ष देत नाही. आम्ही कुठल्या एखाद दुसऱ्या ठिकाणी कधीतरी अप्लाय केला आहे. त्याचं दुसरं कारण असं होतं की बेसिकली नेहमी आम्हाला असं वाटतं की दिस इज माय गुड प्रोजेक्ट पण माय बेस्ट इज येट टू कम. डिझाईन मेला म्हणून एक माझ्या टेन्युअरमध्ये एक वेगळं सुरू झालं होतं, IID डिझाईन मेला, ज्याच्यात सगळे प्रोफेशनल एकत्र येऊन प्रोफेशनलसाठी आर्ट, म्युझिक वगैरे. तर त्याच्यात ह्या आत्ता ज्या करंट बॉडी आहे त्यांनी आता ते एक नवीन हे चालू केलेलं आहे, त्याचं ते सगळ्या डिझायनरचं प्रेझेंटेशन. आम्हाला म्हटलं मी कधी केले नाहीत, मी चुकलोय, पण तू तुझं नक्की कर. करेक्ट. ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या मी करायला पाहिजे होत्या की त्यावेळेस जे आपला जो पाथ आहे ना तो पण आपल्याला लक्षात येतो पाठीमागचा. आपण असं बसल्यावर असं पाठीमागं बघतो आपण म्हटलं ना, मेमरीज आहेत त्या फक्त डोक्यात येत. आता ट्रेकिंगचं म्हटलं तर फोटो आहेत आमच्याकडे, अगदी थोडे आहेत ठीक आहे, पण ते त्यावेळेस माहीत नव्हतं की असे काढायला पाहिजे. आमचे सगळे उभे असलेले फोटो आहेत, सगळे उभे राहायचे लाईनचे आहेत आणि आम्ही एक फोटो काढायचा, पाठीमागं कैलास मानस आहे, तिथे एव्हरेस्ट आहे, अशा सगळे जेवढे काय केले. पण त्यातल्या ज्या बारकावे त्यात आता कळायला लागले, पण आता उशीर झाला तर ते कोई बात नाही. सर, एखादा चॅलेंजिंग प्रोजेक्ट म्हणजे करताना पण नाकी नऊ आली, पण तो झाल्यानंतर अतिशय अविस्मरणीय झाला, असा कुठला प्रोजेक्ट? चॅलेंजिंग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. चॅलेंज असतात ते तुम्हाला शक्यतो असतात ते बजेटचे असू शकतात, की क्लायंटचं बजेट नाही आहे पण क्लायंटच्या इच्छा खूप जास्त आहेत. चॅलेंज तुम्हाला स्पेसच्या असू शकतात, की खूप रिक्वायरमेंट आहे पण ती फिटच होत नाही आहे. बरोबर. त्याच्यात फिट केल्याचा आनंद वेगळा असतो, की नाही बाबा त्याची रिक्वायरमेंट बसत नव्हती आणि आपण हे जुगाड लावून केलेलं आहे का, ह्याच्यात काहीतरी आनंद असतो. पण आत्ताच्या काळात चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स आर ऑलवेज टाईम बाउंडिंग प्रोजेक्ट. आणि आम्ही थोडीशी त्याच्यात आता थोडी मास्टरी आमच्या कॉर्पोरेट याच्यामुळं आहे. वेगळा एक छोटासा आहे, आम्ही ते मान ट्रक्स म्हणून एक कंपनी आली होती प्रीतमपूरला, आम्ही त्याचं कॉर्पोरेट ऑफिस केलं होतं. त्यावेळेस PM येणार होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पण ते आले नाही समोर. परंतु त्यावेळेसचे माझी आजी जेवढे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते सगळे व्यासपीठावर होते त्या काळात त्यावेळेसचे.
महाराष्ट्रातनं पण खूप हे गेले होते. तर असा मोठा प्रोजेक्ट होता, त्याचा अख्खा आम्ही डिझाईन सेंटर, कॉर्पोरेट ऑफिस आणि ट्रेनिंग सेंटर केलं होतं. पण इतका चॅलेंजिंग जॉब होता आणि ते जर्मन स्टँडर्डनी करायचा होता. तर जर्मन लोकांचं इतकं त्याच्यात हे होतं. तर किस काढला का? तीच म्हणजे जर्मन लोकांनी मला, जसं मी म्हणतो ना टाटांनी खूप शिकवलं मला, तसं जर्मन लोकांनी मला शिकवलं की कॉम्प्रोमाइज नाही करायचं कामात. आज आता समजा रविवार आहे आणि मंगळवारी सकाळी ओपनिंग आहे, सगळे ते येणार आहे. तर रविवारी दुपारी अशी सगळी आमची लोकं झोपली, दमून रात्रभर काम केलेली. आणि त्या मान ट्रक्स फोर्स मोटर्सचे ते इनामदार साहेब आले राहते, अरे हे काय आपल्याला ट्रेनिंग रूममध्ये गेस्ट येणार आहेत तुम्हाला सर म्हटलं काहीच झालेलं नाही, होणारच नाही, ते होणार म्हटले, मी उभा राहतो. बापरे. एकही वर्कर तयार नव्हता, आम्ही मानसिकतेने तयार नव्हतो, पण त्यांनी करून घेतलं आमच्याकडून. सनीज वर्ल्ड सुद्धा तुम्हीच क्रिएट केला ना? ते मी असं पूर्ण केलं असं नाही म्हणता येणार. हे मी तर म्हणेल की ती सनीज वर्ल्ड हे एंटरप्रेनरशिप आहे. म्हणजे विनायक निमन जे आबा माझे आमदार होते पहिला सचिव, ते त्यांचे माझे खूप चांगले संबंध होते, खूप म्हणजे आम्ही फॅमिली फ्रेंड्स होतो. तिथं त्यांची जुनी क्वारी होती अशी तिथं, आणि क्वारीला आता ते सिटीत आल्यामुळे बंद झाला होता तो बिझनेस. वरती त्यांनी एक असं तिथं एक लाकडी आम्ही चायनावरनं आणलेलं घर ठेवलं होतं तिथं, शालेतो. तिथं आम्ही गप्पा मारायचो, हे करायचो, धमाल करायचो. तर त्यांच्या मनात आलं ही जागा आपली वाया चालली, इथं आपण काहीतरी करू. तर ती जी खाण होती ना, खाण सगळं पाणी डबकं, तिथं डास, हिरवं हिरवं, आपण तुम्ही जुनी खाण आठवा, मॉसी ग्रीन असे. आत्ता जे काय तिथलं ते जे त्यांची ती लॉन आणि तो जो कोहिनूर आहे त्यांचा बँक्वेट सगळ्यात मोठा पुण्यातला जो काय 15,000 स्क्वेअर फूट त्यावेळेस केला होता, तो तिथं उभा आहे. आणि त्या माणसाने प्रत्येक गोष्ट धडाडीने इतकी करून घेतली आणि त्रासदायक होती. म्हणजे बाकी जर का समजा कुठल्या माणसाने ठरवलं असतं की मला असं करायचं हे करायचं आहे, तर तो खूप गोष्टीला अडकून पडला असता. ह्याचं कसं असायचं, ठरवलं की हे करून टाकायचे, पटले की करून टाकायचे. मी म्हटलं ना, खूप क्लायंटने शिकवलं, टेक अ डिसिजन अँड मेक इट राईट. सर, तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला गुरु किंवा मेंटॉर म्हणून मानणारे खूप जण आहेत. म्हणजे आय हॅव नोन पीपल हू आर डाईंग टू वर्क फॉर यू अँड विथ यू. पण त्या अख्ख्या लिस्टमध्ये एक नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं आज, आणि ते म्हणजे किरण शिर्के. किरणचा असं आहे, मी सांगतो बेसिकली एक वेगळा कनेक्ट आहे माझा किरण. त्याचं कारण का माहिती आहे का, की मी ज्या पद्धतीने स्ट्रगल करत गेलो, पुढचं काहीच माहीत नाही मला. मी ह्या प्रोफेशनमध्ये का आलो, ॲक्सिडेंट. ह्या प्रोफेशनमधनं मी टाटा मोटरमध्ये मला सहज बोलवलं टेल्को त्यावेळेसचं, मी तिथं काम सुरू केलं, डिझायनिंग करत गेलो, खूप वेगवेगळी कामं करत गेलो. बाकी पण खूप प्रचंड कामं केली. म्हणजे आम्ही रिसॉर्ट्स केलेत, आम्ही हॉस्पिटल्स केलेत, आम्ही हॉस्पिटॅलिटीचे प्रोजेक्ट केलेत, बंगले केलेत, इन्स्टिट्यूट्स केलेत. पण तो अजूनही का पहिल्यांदा आपलं काही नसताना, लायकी नसताना त्यांनी बोलवलं होतं आपल्याला. असं तसं माझ्याकडे किरण आला होता, तर माझ्या ऑफिसमध्ये असं काहीतरी खुर्ची ती डिलिव्हर करायला आला होता. तो एका शोरूममध्ये काम करत होता. सिरियसली आपण म्हणतो तसं स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच, आणि शोरूममध्ये काम करत होता. आणि खुर्ची त्यावेळेस तो ज्या पद्धतीने बोलत होता की जणू काही तोच मालक आहे. मी मनात म्हटलं की हा मुलगा पुढे जाणार. ही बेसिकली त्या मालकाला कारण तो मालक पण मित्र होता माझा, त्याला पडली नव्हती काही. मी 3 वेळा फोन केल्यावर त्यांनी माल पाठवला होता. म्हणजे माझ्या ऑफिसमधल्याच खुर्च्या होत्या त्या. पण तो आल्यावर त्या पद्धतीने किरणने सांगितलं मला सगळ्या गोष्टी, काय असेल तर मी आहे सर, काय नाही आहे. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला वर नेतात. आज बघितलं तर बहुतेक त्याला ह्याच्यातलं कुठलाही एज्युकेशन नाही, कुठलाही अनुभव नाही, कुठल्याच गोष्टी नाही, पण तो रोज काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोय आणि करत जातोय तो. आणि सर, शिर्केज किचन्स ऐकता ऐकता आता आय हॅव हर्ड ही इज गेटिंग इनटू लाईफस्टाईल. म्हणजे केवढी मोठी उडी आहे ही. छोटे अगदी मॉड्युलर किचन बनवायचे याच्यापासून ही शोरूम केली, मग ती शोरूम केली, मग आता फॅक्टरी टाकली, करत करत आता ही इज वन ऑफ द नेम. अँड नॉट जस्ट वन ऑफ द नेम्स. तुम्ही म्हटलात तसं ह्या फील्डमधलं नसून सुद्धा द टेस्ट ऑफ हिज जॉब इज सो कंटेम्पररी. किती क्लासी आहे. मे बी त्याचं एक असं असेल की ही नोज हाऊ टू हँडल पीपल. कारण मी जेवढे पाहिलं, क्लायंट कधी नाराज नसतात त्याच्या कामावरती. मोस्ट इम्पॉर्टंट. हां, म्हणजे आर्किटेक्टला काय पाहिजे की तू काम वेळेत कर, काम चांगलं कर, आणि क्लायंटचं तुझं जे काय असतील तुझे फिनान्शियली, समजा तू डिस्काउंट नाही दिला, महाग आहे, स्वस्त आहे, काही इन टाईम नाही केलं, तुझी सर्व्हिस नाही आहे, आफ्टर सेल्स सर्व्हिस नाही, जे काय कुठल्याही प्रॉडक्टबद्दल किंवा याच्याबद्दल असतं,
असं कधीच त्याचं कुठं ऐकलं नाही. म्हणजे प्रसादच्या बंगल्यात पण दोन्ही किचन्स मोठी एकदम लक्झरी किचन्स वॉर्डरोब सगळी त्यांनीच दिली आहेत. त्यानंतर सनीज वर्ल्डचं मेजर काम त्यांनी केलेलं आहे सगळं तिकडं. आणि आबांच्या घरचं वगैरे खूप काम करतो तो. आणि तुम्ही असं म्हणताय त्यांच्याबद्दल, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर असं जाणवलं की ही ओज एव्हरीथिंग टू यू. म्हणजे ते तुम्हाला इतकं ही स्पीक्स हायली ऑफ यू की मी जे काय शिकलोय ते तुमच्याकडनं. व्हॉट आय एम ट्राईंग टू गेट ॲट इज की तुम्ही मगाचपासून सांगू बघताय तसं प्रत्येक जण एकमेकाकडनं काहीतरी शिकतोय अँड एव्हरीबडी इज ग्रोईंग. आणि शिकायलाच पाहिजे, ब्युटिफुल थिंग दिस. शिकायलाच पाहिजे. म्हणजे आत्ता मी तुमच्याशी बोलता बोलता इतक्या गोष्टी शिकलोय की आता समजा कधी आम्ही इंटरव्ह्यूज घेऊ की आमच्या त्या प्रोफेशनमध्ये लोकांना कसं समजून सांगायचं, तर ते आम्हाला विचारायचं एक, ते उत्तर एक देत आहेत, पण परत त्यांना गाडी कशी काय रुळावर आणायची अगदी अगदी की बाबा हे याचं उत्तर पाहिजे आम्हाला. खरंय खरंय. सर, पुण्यनगरी तुमची कर्मभूमी, इथे असं काही एक आर्किटेक्ट किंवा एक क्रिएटर म्हणून काही वेगळं करायची इच्छा किंवा काही प्लॅन आहे फ्युचरसाठी, पुण्यासाठी स्पेशली? का मी आता बीज रोलय? तुम्ही ट्रिगर केला मला, व्हेरी नाईस. तुम्ही ट्रिगर केलं मला की काहीतरी मी केलं पाहिजे. Yes. कारण ही खरोखर आमची कर्मभूमी. मला खूप जण म्हणतात की अरे तुम्ही कुठले गुजरातचे काय. मी म्हणतो नाही, आम्ही पुण्यातले. माझी स्वतःची 13वी पिढी आहे पुण्यातली. आमईची 14वी आणि आत्ता आमच्या वायूची 15वी. आमच्या सगळ्यांचे रिलेशन पण इथं महाराष्ट्रीयन लोकांचीच झालेत. सो आम्ही मातीत मिक्स झालेलो आहे याच्यात. तर नक्कीच मला हे तुम्ही जे सांगितलंय Please. तुम्हाला थोड्या दिवसातच कळेल की मी काहीतरी करणार. डेफिनेटली आय विल बी द हॅपी. खरोखर मी सांगतो तुम्हाला, मला कशात करायला आवडेल ते पण मी तुम्हाला सांगतो. मला शक्यतो आहे ना, म्हणजे एज्युकेशनमध्ये करायला आवडेल. आणि मग आपण पुन्हा एक पॉडकास्ट करू. नक्की. सर, आता मी बोलता बोलता म्हटलात, सो एक लाईटर नोटवर, कारण हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे, तुम्ही कितीही महाराष्ट्रात असला, ती कितीही तुमची कर्मभूमी असली, तरी तुमच्या जीन्स या गुजराती आहेत. काही घोड्या असायच्या, आता तसं नाही. आता तुमचे इन्फ्लुएन्सेस, तुमचे सोशल आजूबाजूची मीडिया आहे, लोकं. तुमचे मित्र आहेत, तुमचे लाईफ पार्टनर आहे, Yes. तो इम्पॅक्ट पण खूप महत्त्वाचा असतो. माझं तर मत आहे, जेवढी डिमांडिंग लाईफ पार्टनर तेवढं तुमचं इन्हान्स करिअर असतं. सो एका शब्दात, रादर एका वाक्यात तुम्ही पार्टनरची ओळख छान दिली करून. सर, सोलसमचा एक शेवटचा प्रश्न. एखादा धडा जो आयुष्याने तुम्हाला शिकवला, म्हणजे आय नो की आत्तापर्यंत खूप धडे सांगितले तुम्ही, बट समथिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर विथ आवर व्ह्युअर्स. धडा असं नाही म्हणता येणार, पण माणसाने काय केलं पाहिजे की आपल्या आयुष्याचे काही प्रिन्सिपल्स ठरवले पाहिजेत आणि त्या प्रिन्सिपलला आहे ना हे करून जगलं पाहिजे. म्हणजे समजा हे इट वर्क्स एव्हरीवेअर. हे समजा आता माझं आणि माझ्या एखाद्या मित्राचं जमत नाही आहे, हे काही छोट्या मोठ्या गोष्टीत कुठेही मी ॲडजस्ट करेल. आय विल नॉट कॉम्प्रोमाइज अँड टॉलरेट नॉनसेन्स विथ माय प्रिन्सिपल्स. बाकी याच्यात मैत्रीत किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये मी मैत्री म्हटलं, यू कॅन ॲडजस्ट एव्हरीवेअर. तसे काही मी थोड्या गोष्टी ह्या सगळ्या ह्याच्यात शिकत आलो आहे. तर त्यात थोड्या गोष्टी अशा आहेत की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्यांना असं सांगेल की माणसाचा प्रयत्न असला पाहिजे की तुमचं आयुष्य हे होलॅस्टिक पाहिजे. मी एखाद्या ठिकाणी एकदम उच्च पदावर गेलो आहे किंवा मी खूप एकदम हे चांगलं केलं आहे आणि बाकी ठिकाणी मी फेल्युअर आहे समजा, तर कुठं ना कुठं मलाच माझं आयुष्य इनकम्प्लीट वाटायला लागतं. तर होलॅस्टिक सगळीकडे तुम्ही होऊ शकत नाही. अदरवाईज इट इज ऑलवेज से दॅट जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन. बरोबर. तसं होऊ शकतं, पण तरीसुद्धा तुमच्या प्रायोरिटीज आणि तुमच्या लायबिलिटीज आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या ज्या काय तुमच्या सर्कलमध्ये असतात त्या तुम्ही सगळ्या पूर्ण केल्या पाहिजे, जिथं आहे तिथं सगळ्या. पण एक बॅलन्स पाहिजे. बॅलन्स कॉमन माणसाचं सांगतो माझ्या हो, हिशोबाने. हो. जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोक आहेत त्यांना फक्त तेवढंच असतं. हो. म्हणजे आपण जर का समजा म्हटलं की एखादाच MF हुसेन होतो, बस त्याला बाकी काय, म्हणजे कुणाला माहित नाही त्याचं आयुष्य काय काय हो. नाही आहे. हो. अशा खूप लोक आहेत की पण त्याचं जे पेंटिंग आहे ते अजरामर. हो, बरोबर आहे. असं असतं. पण जनरल सगळ्यांनी काय केलं पाहिजे की होलॅस्टिक लाईफ जगली पाहिजे. बरोबर. हा एक पहिला. दुसरी गोष्ट म्हणजे ऑलवेज से दॅट लाईफ इज ब्युटिफुल. लाईफ इज ऑलवेज ब्युटिफुल. म्हणजे आपण जर बघितलं, काही लोकांनी पॅन्डेमिक त्याला विचित्राने घेतलं, काही लोकांनी पॅन्डेमिक आनंदाने घेतलं. खरं. ज्यांनी आनंदाने घेतलं त्यांनी आनंदाने घेतलं. म्हणजे असं डॉक्टर सांगतात, रिपोर्ट्स आहेत की जे घाबरलेली लोक होती ते ज्यांना जास्त त्रास झाला, जे घाबरलेली लोक नव्हती ते सेफली सगळे व्यवस्थित नॉर्मल झाले. सो अगेन इट इज हाऊ यू लुक ॲट इट. हां, दॅट इज वन थिंग.
तिसरी गोष्ट बघायचं म्हणजे आत्ता बी इन प्रेझेन्स. खूप पाठीमागचं मी म्हटलं ना, मी माझं काय डॉक्युमेंटेशन केलेलं नाही. हो. तर रिग्रेट कधीतरी होतं जेव्हा काही रेफरन्स लागतात. हां. अदरवाईज असं ते करायला पाहिजे होतं आणि हेच केलं नाही असलं कधी वाटत नाही, राहिलं. एक्स्ट्रॉर्डिनरी हे करत बसणार आहे मला हेच करायचं आहे हे पण नाही. मला काहीतरी वेगळं करायचं आणि करत राहायचं आपण. समजा मला आता ट्रेकिंगमधलं अचीव्ह करायचं तर आज माझी आजची जबाबदारी काय, तर आज मी प्रॅक्टिस केली पाहिजे, करेक्ट. आज मी योगा केला पाहिजे, आज मी प्राणायाम केलं पाहिजे. सो ह्या 2-3 गोष्टीला माणूस बॅलन्स राहिला ना ॲटोमॅटिक. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बी अ स्टुडंट. व्हेरी इम्पॉर्टंट. बी अ स्टुडंट. प्रत्येक गोष्टीतनं चांगलं किंवा वाईट हे मला केलं पाहिजे. त्याचबरोबर एखादा वाईट अनुभव असं हे मी करणार नाही, ही गोष्ट आपल्याला कळते. So be a student, learn the lessons and just move on. Move on. Implement it. If you like it, be a part of your life. Simple. सुंदर. हाँ. खूपच छान. Yes. You dream and they make it a reality. All they do is celebrate the miracles of nature. Such a happy vibe it is when your job is also your hobby and every project you do tells a different story. With that, we conclude on Soulsome today. Do like, share, subscribe, and comment on Soulsome with Sarika, where we bring to you yet another person behind the persona. Till then, take care, guys. Remember, life is short. Live it fully, love unconditionally, and laugh out wholeheartedly. Thank you, and God be with all of us. Thank you. Thank you. Thank you. It's kind of difficult to summarize the relationship I have had with my father over the last 34 years in such a short time. But if I reflect back on it, I can almost imagine that we have had a relationship that has transitioned from different phases, taken different forms. I think when I started pursuing architecture, the reason I chose to become an architect also was heavily influenced by my childhood, by my relationship with my father. One small thing that I remember is that as kids, when we were growing up, even before we went out for a family dinner, we would quickly stop by at a couple of sites that Dad was doing. He would just wrap up some work in half an hour and then we would head to a restaurant. All in all, I'm just extremely grateful to have a father and mother like them, and I really love and cherish all the times that we have spent together, and I really look forward to the years that we have ahead. So thank you so much. One of the things that really sort of caught me when I met him first, I think 8-9 years ago, was that he is such a balanced person. He is somebody who would very beautifully balance his work, his personal life, himself, his friends, his passions, and everything. What I really also pick up from him as I know him more and more every day is that he is such a curious learner. He's somebody who's constantly learning, be it through his travels, through his passions like trekking, cycling. He loves exploring the world, and that is something that I really look up to him for, because he truly believes that traveling kind of expands his perspectives, his horizons, and he gets to learn so much through travels that sort of implementing that in his work truly gives his work meaning, gives his work freshness, gives his work relativity of what is going on in the world. He's the best grandfather that our kids Vayu Vega could have asked for, and I think every day he is sort of, living for them. He's adding meaning to his own life through them, and it's just a beautiful sort of journey to witness.